नमस्कार नमस्कार नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. माझ्या सर्व प्रिय शिक्षक प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींचं मी सर्वप्रथम आपल्या या वन डे वर्कशॉप फॉर टीचर्स मध्ये मी सहर्ष सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत करत आहे. आता या ठिकाणी आज तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जमा करण्याचा किंवा या ठिकाणी एकत्रित एक कार्यशाळा आयोजित करण्याचा मानस असा आहे, कारण पुढच्या येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दसरा दिवाळी आहे. बऱ्याच जणांना या ठिकाणी थोडासा फावला वेळ मिळणार आहे. नवीन काहीतरी शिकण्याची जी लालसा होती आता एवढ्या दिवसापर्यंत अनेक आपल्या प्रशिक्षणार्थी मित्रांचे मैत्रिणींचे होमवर्क वगैरे पाहून व्हिडिओज वगैरे पाहून आपल्याला ही तयारी करण्याची इच्छा होती. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस येत होते की हे कसं केलं ते कसं केलं. तर त्याचा जे जे काही सिक्रेट आहे ते मी या ठिकाणी ओपन करणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची की जे नवीन असतील किंवा जुने असतील त्या सर्वांनाच या ठिकाणी नवीन वाटावा असा हा सेशन आहे. आणि यामध्ये काही नवीन टूल्स आणि ट्रेनिंग या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. तर या ठिकाणी पहा, आज 27 सप्टेंबर 2025 रोजी शनिवार रोजी या ठिकाणी हा सेशन आपण अटेंड करत आहोत. तुम्ही सर्वजण अटेंड करत आहात आणि त्यामध्ये तुम्ही या 4 अशा गोष्टी पाहणार आहात की ज्याच्या साहाय्यानं एका शिक्षकाला आपल्याला पाहिजे ते ई साहित्य निर्माण करता येतं. त्यामध्ये 5वी एक गोष्ट मी जोडणार आहे जी नवीनच आता ट्रेंडिंग मध्ये आहे. आता सर्वात पहिल्यांदा यामध्ये आहे अनलिमिटेड VO3 अल्ट्रा. आता हा VO3 म्हणजे गुगल जेमिनीचा एक भाग आहे महत्वाचा. त्यामध्ये फ्लो हा एक भाग आहे. तर या ठिकाणी जेमिनीमध्ये फ्लोच्या माध्यमातून VO3 चा वापर करून तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ निर्मिती करू शकता आणि पाहिजे तशी तुम्हाला AI व्हिडिओ निर्मिती करता येते. तर त्यासाठी आपल्याला हवं असणारं जे अनलिमिटेड स्टॉक आहे क्रेडिट्सचा, तो आपण या ठिकाणी तुम्हाला देत आहोत. त्याचबरोबर 40 पेक्षा जास्त टूल्स एकाच पॅकेजमध्ये TCB प्रीमियमच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहोत. सोबतीलाच तुम्हाला कॅनवा प्रीमियम प्रो, हे सगळे प्रो व्हर्जनचे आहेत. आणि या ठिकाणी रनवे ML नावाचं या ठिकाणी महत्वाचं व्हिडिओ आणि इमेज मेकिंगचं टूल सुद्धा या ठिकाणी आपण देत आहोत. तर एका शिक्षकाला एक ई साहित्य बनवायचं आहे म्हणजे त्याला काय बनवायचं आहे, ई कंटेंट बनवायचं आहे म्हणजे त्याला काय बनवायचं आहे, याची सर्वप्रथम आपण थोडंसं पॉवर पॉईंटच्या मदतीनं थोडीशी पहिले 5 मिनिट या ठिकाणी माहिती समजून घेऊया. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला हे जे 4 टूल्स आहेत ते लक्षात ठेवा. ओके, इथं या ठिकाणी याला मी म्हटलं होतं फ्लो, F फॉर फ्लो, T फॉर TCB प्रीमियम, C फॉर कॅनवा आणि R फॉर रनवे. जर या 4 गोष्टी तुमच्याकडे असतील, आपण याचा शॉर्ट फॉर्म करूया FTCR. ठीक आहे, FTCR. हा जर FTCR जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला ई साहित्यामध्ये इन्क्लूड असणाऱ्या ज्या 4 प्रकार आहेत, टेक्स्ट आहेत, इमेज आहे, ऑडिओ आहे आणि व्हिडिओ आहे. टेक्स्ट, इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओ या 4ही प्रकाराला तुम्हाला एखादं या 4ही प्रकारामध्ये कोणतं तरी एक ई साहित्य बनवायचं आहे. तर तुम्हाला जगातील कोणतीही ताकद रोखू शकत नाही आणि तुम्ही ते सर्व करू शकता. काही जरी तुम्ही कल्पना केली बसल्या जागी, लॅपटॉप आता ओपन केलेला आहे किंवा मोबाईल ओपन केलेला आहे, हे सगळं जे मी तुम्हाला आज दाखवत आहे ते मोबाईल वरती सुद्धा करता येतं आणि लॅपटॉप वरती सुद्धा करता येतं. लक्षात घ्या. त्यामध्ये काही नवीन टूल्स आलेले आहेत. अजून एक 5वा एक आहे मिड जर्नी नावाचं. ते 5वं टूल तुमच्या या उद्या 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत शॉर्ट एक क्रॅश कोर्स होणार आहे. त्या क्रॅश कोर्समध्ये हे सगळे प्रो व्हर्जन तुम्हाला मिळणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट. हे सगळं फ्री तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचं प्रशिक्षणही तुम्हाला मिळणार आहे. त्याचे काही या ठिकाणी नाममात्र फी असेल, ते तुम्हाला मी सगळ्यात शेवटी सांगेन. शेवटपर्यंत अटेंड करणाऱ्याला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा असेल. आणि 5वी एक गोष्ट या ठिकाणी मिड जर्नी नावाची. हे तुमच्या सर्वांच्या प्रतिसादावर, तुमच्या सगळ्यांच्या आतापर्यंत तुम्ही देत आलेल्या उदंड साथीवर ते अवलंबून आहे. तर हे सगळं मिड जर्नी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहे. हा एक क्रॅश कोर्स आहे. आपला मेन कोर्स दिवाळीच्या नंतर येणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला आपल्या ई साहित्य विश्वाची जे काही तुमचं त्यामध्ये
हुंदडणं असतं ते तसंच चालत राहावं, सातत्यपूर्ण न थांबता अथांग अफाट पद्धतीनं आपलं कार्य तुम्ही चालू ठेवावं. मग ते सणासुदीचे दिवस असोत किंवा मग शाळेचे दिवस असोत, आपल्याला ई साहित्याची गरज प्रत्येक वेळेला लागतेच. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगत होतो, थोडस आपण पार्श्वभूमी आजच्या या सेशनची पॉवर पॉईंटच्या मदतीनं थोडंसं समजून घेऊया, कारण त्यामध्ये टेक्स्टिंग जर जास्त झालं तर तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही. त्यासाठी थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. सपोज फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय करत आहे, एक ब्लँक स्लाइड या ठिकाणी ओपन करत आहे. ब्लँक स्लाइडवर थोडस तुम्हाला ज्या 4 गोष्टी आतापर्यंत सांगितलेल्या तेच या ठिकाणी मी लिहित आहे. ओके, लेट मी फर्स्ट ऑफ ऑल ओपन दिस एनोटेशन्स हिअर. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ असेल किंवा ग्राफिक असेल किंवा डॉक्युमेंट असेल, दस्तऐवज असेल, 4 गोष्टी या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी आपण म्हणूया शैक्षणिक दस्तऐवज, बरोबर आहे. त्यानंतर आपण म्हणूया शैक्षणिक आपल्या ज्या काही प्रतिमा असतात किंवा चित्र असतात त्याला आपण प्रतिमा असं म्हणूया. त्यानंतर तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे, शैक्षणिक आयुष्यात येणाऱ्या आपल्याला जे काही लागणारं जे काही आपलं संगीत आहे किंवा जे काही आपल्याला लागणारा ध्वनी आहे, याला आपण म्हणूया शुद्ध मराठीत जर सांगायचं म्हटलं तर ध्वनी. आणि या ठिकाणी चौथी एक महत्वाची गोष्ट आहे की शैक्षणिक दृश्यफित. आता दस्तऐवज मध्ये काय येतं, टेक्स्ट येतं. दस्तऐवज मध्ये काय येतं, टेक्स्ट येतं. प्रतिमामध्ये काय येतं, इमेज येते. प्रतिमामध्ये काय येतं, इमेज. ध्वनी संगीत म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी, ऑडिओ असणार आहे. आणि दृश्यफित आहे त्याला म्हणतो आपण व्हिडिओ. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं टेक्स्ट, इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओ हे सगळं मिळून तयार होतं शैक्षणिक ई साहित्य. व्हिडिओ हा त्यातला एक प्रकार आहे फक्त. आता टेक्स्ट मध्ये काय काय येणार आहे, त्यामध्ये डॉक्युमेंट्स येणार आहेत, त्यामध्ये या ठिकाणी ऍप्लिकेशन येणार आहे, त्या ठिकाणी त्यामध्ये लेटर येणार आहे, त्या ठिकाणी त्यामध्ये ड्राफ्ट येणार आहे, त्यामध्ये त्या ठिकाणी एखादी स्क्रिप्ट येणार आहे, त्या ठिकाणी एखादा या ठिकाणी लेसन येणार आहे. ओके, लेसनचा भाग टेक्स्ट असणार आहे. हे सगळं टेक्स्ट मध्ये येणार आहे. हे सगळं कशामध्ये येणार आहे, टेक्स्ट मध्ये. आता शैक्षणिक प्रतिमा इमेज मध्ये काय काय येणार आहे, पोस्टर येणार आहे, बॅनर येणार आहे, फ्लायर येणार आहे आणि इन्व्हिटेशन कार्ड येणार आहे. हे सगळं कार्ड्स, इन्व्हिटेशन, पोस्टर, बॅनर हे सगळं कशामध्ये येणार आहे, इमेज मध्ये येणार आहे. किंवा पाठामध्ये असलेले इमेजेस येणार आहेत, किंवा आपण चित्र असणार आहेत म्हणून चित्रे असं म्हणूया, चित्रे, बरोबर आहे. हे सगळं इमेज मध्ये येणार आहे. संगीतामध्ये काय काय येणार आहे, यामध्ये ध्वनीमध्ये काय काय येणार आहे, गीत निर्मिती येणार आहे. गीत निर्मिती बरोबर संगीत निर्मिती येणार आहे. आणि हे सुद्धा आपण स्वतःच करू लागलेलो आहोत. हे सगळं आपण स्वतःच करू लागलेलो, ध्यानात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल ऑडिओ मध्ये अजून काय येणार आहे, व्हॉइस ओव्हर येणार आहे. व्हॉइस ओव्हर सुद्धा आपण देऊ शकणार आहोत, बरोबर आहे. इझिली तुम्ही काहीही न करता जागेवर बसून कोणत्याही प्रकारचा मायक्रोफोन नसताना, रेकॉर्डिंग नसताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकणार आहात. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की व्हॉइस ओव्हर नंतर या ठिकाणी काय येणार आहे, तुम्हाला एखादं MP3 कन्वर्ट करायचं असेल व्हिडिओचं, MP3 यामध्ये येणार आहे. तर हे सगळं ध्वनीमध्ये येणार आहे, ठीक आहे. दृश्यफतीमध्ये व्हिडिओमध्ये काय काय येणार आहे, त्या व्हिडिओमध्ये येणार आहे सपोज 3D टाईपचे व्हिडिओज येणार आहेत, पिक्चर स्टाईलचे व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ॲनिमेटेड व्हिडिओ येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टायपोग्राफी, त्यामध्ये टेक्स्ट जास्त असेल त्या व्हिडिओमध्ये, टायपोग्राफी नावाचे टायपोग्राफी सारखे तुमचे व्हिडिओज असतील. किंवा मग चौथी गोष्ट या ठिकाणी असेल, आता नवीन जो ट्रेंडिंग मधला जो भाग आहे तो आहे ॲनिम टाईपचे. कशा टाईपचे, ॲनिम टाईपचे. तर या ठिकाणी हे लहान आपल्या मुलांना असेल किंवा कॉलेजच्या मुलांना असेल, कोणत्याही प्रकारच्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी किंवा शिक्षकांना इव्हन हा जो ॲनिम टाईपचे जे व्हिडिओज आहेत ते बनवायला किंवा शिकायला आवडेलच. किंवा ते बघायला तर आपल्याला सगळ्यांना आवडतंच, कारण त्यामधून एखादी कथा असेल, एखादी स्टोरी असेल, किंवा एखादा आपल्याला उतारा दाखवायचा असेल, किंवा एखादा निबंध दाखवायचा असेल, इव्हन कविता दाखवायची असेल, गीत दाखवायचं असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वापर करता येतो. तर एवढं सगळा हा जो क्राऊड आहे
हे सगळं हे जे 4 गोष्टी आहेत, ओके, टेक्स्ट, इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओ, या सगळ्यांचं एकत्रीकरण आपल्याला यातलं कोणतं का करायला, आता तुम्ही बसलेला आहात लॅपटॉपला ओपन केल्यानंतर हे तयार करायला बसलेला आहात, तर हे तयार करायला बसलेलं असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही जर तुमच्याकडे काय असेल, या प्रकारचं हे मोठं दालन उपलब्ध असेल, या 4 गोष्टींचं दालन. या ठिकाणी बघा, हे मी ओपन केलेलं आहे. या ठिकाणी IN4 EPRD कडे आता हे सगळं स्वतःच आहे. IN4 EPRD तुम्ही पाहू शकत आहात, ओके. आणि या 4 गोष्टी जे मी तुम्हाला त्या पॅम्पलेटवर किंवा त्या पोस्टरवर दाखवलेल्या आहे आजच्या वर्कशॉपच्या, त्या 4 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत आहेत. पहिला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, लक्षात घ्या, हा जो आहे तो फ्लो आहे, तो अनलिमिटेड VO3 ज्याचं नाव आहे, अनलिमिटेड VO3. कारण बरेचसे जण या ठिकाणी फक्त टायटल बघण्यासाठी आलेले असतील की टायटलचा अर्थ काय होता, त्यानं काय तयार करणार आहोत आपण, ते सगळं तुम्हाला समजणार आहे. फक्त शेवटपर्यंत 10 वाजेपर्यंत हा सेशन चालेल, तोपर्यंत तुम्ही हा सेशन अटेंड करा. आपला कोर्स मधला प्रत्येक सेशन हा 15 मिनिट ते 20 मिनिट किंवा 30 मिनिटापर्यंत जास्तीत जास्त चालतो. पण ही कार्यशाळा आहे आणि या 4ही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी थोडासा संयम धरून, पूर्ण लक्ष देऊन, काकुळतीनं मी तुम्हाला सांगत आहे आणि खूप या ठिकाणी विनंतीपूर्वक तुम्हाला आर्जव करत आहे, अर्चना करत आहे, या ठिकाणी तर लक्ष द्या. त्यानंतर बघा, दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे, या ठिकाणी रनवे प्रो. या ठिकाणी काय आहे, रनवे ML. हे बघा, इथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फ्लो प्रो, रनवे प्रो, TCB प्रो, कॅनवा प्रो, हे सगळे प्रो व्हर्जन आहेत आणि महागडे महागडे असे हे टूल्स आहेत, एक्सपेन्सिव्ह आहेत आणि तुमच्याकडून आपण 1ही रुपया न घेता हे काय करत आहोत, देत आहोत फ्री ऑफ कॉस्ट. हे सगळे टूल्स आपण देत आहोत. सोबत तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग सुद्धा देत आहोत. त्या ट्रेनिंगची मात्र अत्यल्प अशी नाममात्र शुल्क असणार आहे. ट्रेनिंग महत्वाचं आहे. टूल्स आपल्याकडे असले तरी बरेचसे जण काही करू शकत नाहीत, कारण इतर जण करत आहेत पण मला का जमत नाहीये, कारण त्यासाठी लागणारं शास्त्रशुद्ध जे प्रशिक्षण आहे ते त्यांनी घेतलेलं नसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे जे समोर तुमच्या समोर ट्रेनर बोलवत आहे लिंक देऊन आणि इतरांनाही शेअर करायला सांगत आहे, तर यासाठी, कारण रात्री जागून जागून त्यानं हे सगळं जमा केलेलं आहे आणि हे त्यानं तयार केलेलं आहे, म्हणून ते तुम्हाला दाखवत आहे. आणि तेवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आहे की तुम्ही नक्कीच, तुम्हाला हे आजचाही सेशन आवडेलच. हे बघा, हा जो रनवे ML आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा जो आहे हा फ्लो तर तुम्हाला मी देतच राहणार आहे. हा पूर्ण तुम्ही महिनाभर वापरू शकणार आहे, हाही पूर्ण महिनाभर वापरू शकणार आहे. TCB प्रीमियम प्रो जो आहे त्यामध्ये 40 पेक्षा जास्त टूल्स आहेत आणि ते तुम्ही वर्षभर वापरू शकणार आहात. कॅनवा प्रो सुद्धा तुम्हाला फ्री देणार आहे आणि ते सुद्धा तुम्ही वर्षभर वापरू शकणार आहात. अजून काही जणांनी तुम्ही जर परचेस करून घेतलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या एका मेलवर, दुसऱ्या एका डिव्हाइसवर सुद्धा हे चालवता येईल किंवा दुसऱ्यांना सुद्धा देता येईल तुम्हाला फ्री मधून, गिफ्ट म्हणून, दसऱ्याचं गिफ्ट, दिवाळीचं गिफ्ट. आता ही एक ई साहित्याची संस्था आहे. ई साहित्य म्हणजे फक्त व्हिडिओ निर्मिती नव्हे, हे तुम्हाला समजलेलं आहे. यातून एक माणूस म्हणून सुद्धा आपण जडणघडण करत असतो. मीही घडत असतो, तुम्हीही घडत असता. एक माणूस म्हणून समृद्ध करणारी ही संस्था आहे आपली आणि ती नकळतरित्या, अप्रत्यक्षरित्या हे घडत आहे, कारण दैवाची साथ आतापर्यंत लाभत आलेली आहे आणि त्याचाही लाभ तुम्ही त्याचा एक भागीदार व्हावं अशी या ठिकाणी माझी इच्छा आहे. या ठिकाणी पहा, आता मी परत हे सगळं क्लिअर करतोय आणि या ज्या 4 गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, या इथं ओपन करून ठेवलेल्या आहेत. हे बघा, पहिला फ्लो, त्यानंतर हा रनवे, त्यानंतर हा TCB, त्यानंतर हा कॅनवा. हा जो फ्लो आहे तो अल्ट्रा प्लॅन आहे. प्रोच्याही पुढे 25,000 क्रेडिट्स तुम्हाला दिसत आहेत. पण जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर गेला VO3 फास्टने, तर तुम्हाला या ठिकाणी एकही क्रेडिट या व्हिडिओला तयार करायला घेत नाही. तो 0 क्रेडिट्स घेतो, 0 क्रेडिट्स तो घेतो. आणि हे तुम्ही महिनाभर, पूर्ण ऑक्टोबर महिना, त्यामध्ये दसरा येऊन जाईल, दिवाळी येऊन जाईल, तुमच्या शाळेचा शेवटचं जे सत्र आहे, पहिल्या सत्राचा शेवटचा दिवस आहे,
दुसऱ्या सत्राचा पहिला दिवस आहे, हे सगळं त्यामध्ये येऊन जाणार आहे. आणि या सगळ्या दिवसामध्ये तुम्ही भरभरून मनसोक्त तुडुंब 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 भरून तुमची या ई साहित्याच्या विश्वामध्ये स्वतःचं एक अस्तित्व तयार करणार आहात, स्वतःचं एक तत्व तयार करणार आहात, स्वतःचं एक सत्व तयार करणार आहात, स्वतःचं एक महत्व तयार करणार आहात. तर आता काय करू शकणार आहोत आपण, हे तुम्हाला मी शिकवणारच आहे. पण त्या अगोदर रनवे एमएल बघा. रनवे, अहो माझ्या प्रिय प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनो, हे पुढचं माझं एक वाक्य ऐका. ई साहित्य या रनवे एमएल ना आपण काय करू शकतोय, मी काय एवढा उदो उदो करत असतो नवीन एखादं टूल आणलेला असताना, कारण कारण या रनवे एमएल मध्ये एक नवीन फीचर आलेलं आहे आता. आणि ते नवीन फीचर काय आहे माहित आहे तुम्हाला? या ठिकाणी ते नवीन फीचर आहे की हे इमेजला अॅनिमेट करायचं तर आहेच आता, पण व्हिडिओ तुम्ही टाका तुमचा असलेला एखादा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही टाकू शकता आणि त्या व्हिडिओला एलेफ करू शकता. एलेफ करू शकता म्हणजे त्या व्हिडिओचं वातावरण चेंज करू शकता. एक व्हिडिओ गाईड बघूया आपण, व्ह्यू गाईड म्हणून आपण पुढे जाऊया. हे बघा, क्रिएटिंग विथ एलेफ नावाची कॉन्सेप्ट आहे. एलेफ, तर एलेफ म्हणजे रनवेचा एक भाग आहे. जसा जेमिनीचा भाग फ्लो आहे ना, जसा जेमिनीचा भाग काय आहे, फ्लो आहे, तसाच या ठिकाणी रनवेचा भाग आहे एलेफ. आता या एलेफ मध्ये हे फक्त फीचर स्टँडर्ड प्लॅन मध्येच वापरू शकतो आणि आपण तो स्टँडर्ड प्लॅन हायर प्लॅन घेतलेला आहे, प्रो प्लॅन आपण घेतलेला आहे. हे बघा, रनवे एलेफ म्हणजे काय आहे, या ठिकाणी हा व्हिडिओ थोडासा आपण शॉर्ट मध्ये बघूया. या ठिकाणी काय करता येतं लक्षात घ्या, तुमच्या व्हिडिओचा अँगल तुम्ही चेंज करू शकता, तुमच्या व्हिडिओ मधील ऑब्जेक्ट चेंज करू शकता, वातावरण चेंज करू शकता, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस त्या व्हिडिओ मधील करू शकता. त्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सब्जेक्ट असेल, एखादं पात्र असेल, कॅरेक्टर असेल, ते चेंज करू शकता. व्हीएफएक्स तुम्ही देऊ शकता, ऍड करू शकता आणि लाइटिंग सोर्स सुद्धा त्या ठिकाणी बदलू शकता. जो काही आहे एक्झिस्टिंग फुटेज, म्हणजे व्हिडिओवरती तयार झालेल्या व्हिडिओवरती काम करणारं टूल आलेलं आहे. आपण विचारही करू शकत नाही एवढं ई साहित्य इव्हॉल्व्ह होत आहे, त्याची उत्क्रांती एवढी चाललेली आहे. आणि त्या उत्क्रांती बरोबर या ठिकाणी त्याची पावलं ओळखून मी ते घेत आहे, तुम्हाला शिकवत आहे. जे या प्रवाहामध्ये येतील त्यांना या ठिकाणी अपडेट राहता येईल, अपग्रेड राहता येईल. बाकी त्यांचं काय चाललंय काय नाही याच्याशी आपल्याला काही देणे घेणे नाही. बरेच जण मोठा ससे मेरा मिरवतात, परंतु द्यायला त्यांच्याकडे नवीन असं काही नसतं, परंतु आपण आणतो, एवढं बोलवून आणतो, तरीही लोक तुरळक या ठिकाणी फिरकतात. याच फक्त एक वैषम्य आहे, कारण काय आहे त्यांनाच माहित नाही आणि मलाही माहित नाही. या ठिकाणी लक्ष द्या, हा जो एलेफ आहे काय आहे तो बघून घ्या. शो मी डिफरंट अँगल ऑफ दिस व्हिडिओ, चेंज द कॅमेरा अँगल. हे बघा, कॅमेरा अँगल चेंज होतोय. सुटकेस, ड्रामॅटिक लाइटिंग बघा, ड्रामॅटिक लाइटिंग होत आहे. यूज द एअर स्टाईल म्हणजे व्हिडिओ इथं दिलेला आहे आणि आर स्टाईल बघा कशी चेंज होत आहे. कार ट्रान्सफॉर्म करा, बघा कार चेंज झाली. इमेजवर काम करत होतो माझ्या प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो, आतापर्यंत आपण इमेजवर काम करत होतो, आतापर्यंत आपण ऑडिओवर काम करत होतो, आता तयार झालेल्या व्हिडिओवर काम करायला शिकायचं आपल्याला. लक्षात घ्या, दिस इज अनबिलिव्हेबल अँड पॅराडाइम शिफ्ट त्याला आपण म्हणतो, पॅराडाइम शिफ्ट. इट इज कम्प्लीट चेंज अँड इव्होल्युशन इन द प्रोसेस ऑफ ई कॉन्टेंट. या ठिकाणी बघा पुढे, आता या ठिकाणी हे तर झालंच रनवे एमएल सांगण्यास मी तुम्हाला. हा टीसीपी प्रीमियमचा ऍक्सेस आहे. यामध्ये प्रत्येक टूल मध्ये एवढी ताकद लपलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, जगाच्या पाठीवरचं कोणतंही तुम्हाला पीपीटी पाहिजे असेल तर इथं या स्लाइड शेअरवर अवेलेबल आहे. आणि हे प्रो व्हर्जन आहे, या ठिकाणी बघा हे प्रो व्हर्जन आहे. ऍक्टिव्हेट, प्रत्येक टूल तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ऍक्टिव्हेट करू शकता. हे बघा, हे तर ऍक्टिव्हेट करू शकता, इथे ऍक्टिव्हेट येत आहे, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल, चॅट जीपीटीचा 5 व्हर्जन, नवीन वाला व्हर्जन या ठिकाणी वापरू शकताय. पोस्टर माय वॉल मध्ये कॅनवा सारखं ग्राफिक निर्मिती करू शकताय. आणि रेंडर फॉरेस्ट मध्ये तर इंट्रो आउट्रो अनेक सगळा पूर्ण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ तुम्ही कार्टून मेकिंगचा वगैरे बनवू शकताय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की प्राईम व्हिडिओ हे एंटरटेनमेंट जे असतं ना त्याचीच फक्त तुम्ही प्राइस बघितली तर महिन्याला 1000च्या आसपास जाते. माझ्या प्रिय शिक्षक बंधू भगिनींनो, हे तुम्हाला फ्री मिळत आहे. लाभ घ्या, लाभ घ्या, यासाठी मी सांगत आहे तुम्हाला. तुमच्या समाधानात माझं समाधान आहे. या ठिकाणी बघा, कॅनवा
हा कॅनवा प्रो व्हर्जन आहे. तुम्हाला या ठिकाणी डिझाईन्स, टेम्पलेट्स, अनेक टेम्पलेट्स तुम्हाला रेडीमेड या ठिकाणी पाहायला मिळतील. या ठिकाणी यात तर हे सगळं दस्तऐवजामध्ये, टेक्स्टमध्ये आणि इमेजमध्ये येतं आहे. आणि यामध्ये व्हिडिओ सुद्धा बनतो. बऱ्याच जणांना माहितीच नाही की कॅनवामध्ये ही व्हिडिओ बनवता येतो. मला आश्चर्य वाटतं की टेक्स्ट, व्हिडिओ आणि इमेजेस नाही तर ऑडिओ सुद्धा बनतो. या ठिकाणी अनेक गोष्टी तुम्हाला करता येईल. तुम्हाला फक्त त्या त्या स्लाइडमध्ये, पॉवर पॉईंटच्या स्लाइडमध्ये जे जे मी दाखवलं ना सुरुवातीला, त्यामधला तुम्हाला फक्त प्रश्न सांगायचा आहे मला, किंवा एखादी गोष्ट सांगायची की हे तयार करून दाखवा सर. या 4 टूलचा फक्त बघा, या चार गोष्टींचा ज्या मी या पॅम्पलेटमध्ये नमूद केलेल्या आहेत ना, त्या चारीच्या साह्यानं जगाच्या पाठीवरची आणि तुमच्या डोक्यातली कोणतीही कल्पना तुम्ही सत्यात उतरवू शकताय. याच्या पलीकडे काही लागत नाही. पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनवा तर आहेच, पॉवर पॉइंट फिल्मोरा जोडीला आहेच, पण तेही नसलं तरी सुद्धा याचा वापर, या 4 गोष्टी जे मी तुम्हाला देत आहे, या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला जे देत आहे बघा, त्या तुम्हाला या ठिकाणी वापरता यावेत. प्रायोगिक तत्वावर काही गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत, त्याचाही वापर तुम्हाला करता यावा, रनवे एमएल सारखा. ओके, आता आपण सुरुवात करूया फ्लो पासून. लक्षात घ्या, आता एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला ओव्हरऑल नेमकं हे प्रकरण काय आहे हे लक्षात आलेलं असेल. आता मी तुम्हाला शेवटी तिथे सांगितलेलं की अनिम स्टाईलचे व्हिडिओ तुम्हाला बनवायचे असतील तर या ठिकाणी कसं शक्य आहे ते दाखवतो मी तुम्हाला. हा लँडस्केपचा व्हिडिओ बनवतो मी, एकच व्हिडिओ सध्या बनवत आहे आणि हा VO3 फास्ट आहे. आणि 2 मिनिटांमध्ये आपण बघूया. या ठिकाणी अनिम हा शब्द टाकून ठेवलेला आहे बघा. टेक्स्ट टू व्हिडिओ अगोदर करूया, त्यानंतर इमेज टू व्हिडिओ मी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर मी या ठिकाणी म्हणत आहे बघा, अनिम आणि स्टाईल बनायचं आहे. पुढे काय म्हणायचं आहे हे बघा. आता मी या ठिकाणी माझा डिजिटल पॅड काढतो आणि माझा कीबोर्ड जोडतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मध्ये कोणतंही या ठिकाणी तुमच्या डोक्यातील कल्पना असेल तर तुम्ही मला शेअर करू शकता, चॅटमध्ये सांगू शकता. ते मी या चारच्या साह्यानं मी तुम्हाला करून दाखवू शकतो. हे बघा, या ठिकाणी मी सांगत आहे की अनिम स्टाईल. सुरुवातीला या ठिकाणी मी टाईप करत आहे. हे बघा, हा आला अनिम स्टाईल. ओके, 3D वगैरे काय, 3D पिक्चर तर तयार भरपूर केलेले आहेत आपल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जुन्या. बरंच या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे 3D मध्ये. परंतु आता अनिम स्टाईल मध्ये उतरायचं आहे आपल्याला, अनिम सिरीज मध्ये उतरायचं आहे. आणि त्यासाठी आपण हे तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ निर्मिती करता यावी म्हणून तुम्हाला या ठिकाणी आपण हे देत आहोत. आणि तुम्हाला तर मी असंही सांगितलं असतं की हा 1 महिना तुमचा संपलेला आहे, हा दुसऱ्या महिन्याचा घ्या. परंतु वर्कशॉपचं स्वरूप यासाठी दिलेलं आहे कारण जे नवीन लोक आहेत यामध्ये येणारे त्यांनाही थोडंसं यामध्ये कळावं थोडंसं. हे बघा, अनिम स्टाईल इंडियन कॅरेक्टर असं म्हणत आहे, इंडियन बॉय कॅरेक्टर मी म्हणत आहे बघा. म्हणजे अनिम सुद्धा इंडियन दाखवता येतो. कोण म्हटलं की हॉलिवूडचेच लोक फक्त त्यांच्यासारखेच दिसणारे चेहरे, इंग्लंड ब्रिटनवाले त्यांच्यासारखेच दिसणारे चेहरे त्यांनी वापरावे, हा का त्यांनी मक्ता घेतलेला आहे का? इंडियन लोक सुद्धा या ठिकाणी आता काय आहेत, या ई साहित्य निर्मितीमध्ये पुढे आहेत. आणि खास करून शिक्षक आपण पुढे आहोत. अनिम स्टाईल इंडियन बॉय कॅरेक्टर काय करतोय तो? सपोज इज रनिंग फास्ट ओके टू रिच द स्कूल. आपण शाळेला, तो पहिला दिवस आहे. टू रिच दी स्कूल ओके अँड कम्पिटिंग. आणि त्याची बस चुकलेली आहे. कम्पिटिंग, तो कम्पीट करतोय विथ स्कूल बस. हा पूर्णच्या पूर्ण जो आहे तो तुम्ही मराठीमध्ये आणि व्हिडिओमध्ये, सॉरी हिंदीमध्ये कशा प्रकारचा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. यामध्ये 3ही भाषेतला व्हिडिओ तुम्ही बनवू शकताय, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त तुम्हाला या ठिकाणी जे आहे काही प्रमाणात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तुम्हाला येणं महत्वाचं आहे. पहिल्यापासूनच ते एक त्रिकालबाधित सत्य आहे, ते आलंच पाहिजे. हे बघा, आता या ठिकाणी हे माझं कंप्लीट झालेलं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी आता मी काय करतोय, एवढंच मी करतोय. तो काय करतोय, स्कूल बस बरोबर काय करतोय, स्पर्धा करतोय. आणि पुढच्या आता 90 सेकंद म्हणजे काय झालेलं आहे, 1.5 मिनिटामध्ये आपल्याला 8 सेकंदाचा व्हिडिओ याचा हा मिळणार आहे. कशाचं मिळणार आहे? या जे आपण इमॅजिन केले, डोक्यानं इमॅजिन केलेलं आहे त्या प्रकारचा. आणि तुम्ही जे आतापर्यंत अॅनिम बघत आलेला आहात त्या प्रकारचं तुम्ही बघू शकत असाल. तिथे मी काय काय केलंय बघा, टेक्स्ट टू व्हिडिओ ठेवलेला आहे. आणि इथं जे आहे VO3 फास्ट वापरलेला आहे, लँडस्केप वापरलेला आहे, 16:9 वापरलेला आहे.
आणि 1. आता व्हर्टिकल सुद्धा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी मी काय करताय आता सेंड करताय. आता सेंड केल्यानंतर हा तयार व्हायला सुरुवात होईल. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. या ठिकाणी जनरेटिव्ह रनवे मध्ये तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इथं एखादं ड्रॅग अँड इमेज, एखादा इमेज तुम्ही याला ड्रॉप किंवा तुम्ही ब्राउज करून देऊ शकता रनवे ईमेल ला. ओके, या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणी बघा, सपोज वर्कशॉप मध्ये मी काय ठेवलेलं आहे, रॅपिड फोटो स्लाइड शो मधले काय फोटोज होते ते आपण या ठिकाणी घेऊन दाखवूया. या ठिकाणी बघा, हा याला ओपन करूया. बरोबर आहे. आता हे महात्मा गांधी 2 ऑक्टोबरला यांचं या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत. ओके, या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. आणि याला काय अॅनिमेट करायचं ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. ओके, द कॅरेक्टर इन धिस इमेज स्माइल्स अँड लुक्स ॲट कॅमेरा. या ठिकाणी असं आपण काय दिलेलं आहे, प्रॉम्प्ट दिलेला आहे. कोणतं या ठिकाणी बघा, ड्रायव्हिंग परफॉर्मन्स आहे, चूज युअर कॅरेक्टर आहे, या पद्धतीचाही तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. बरोबर आहे. आता मला काय बनवायचं होतं या ठिकाणी बघा, इथे बघा कन्सिस्टंट कॅरेक्टर सीन, कन्सिस्टंट सीन तुम्ही तयार करू शकता. 13 कॅरेक्टर और लोकेशन इमेज, म्हणजे सेम कॅरेक्टर आपल्याला बिल्डअप होत राहील अशा पद्धतीचं आपल्याला ते करायचं होतं. तर ऍज इमेज रेफरन्स आपण थोडंसं इमेज रेफरन्सला थोडंसं आपण याच्यामध्ये जाऊया. या ठिकाणी बघा, हे बघा सगळं तुम्हाला हे प्रायव्हेट वापरता येणार आहे. या ठिकाणी हा ऍसेट आपण घेतलेला आहे. हा ऍसेट आता अपलोड झालेला आहे आपला. बरोबर आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा, आता या ठिकाणी आपण बघत होतो सेशन्स. इथं व्हिडिओ म्हणून आपण गेलो. हा जो फोटो आहे तो फोटो आपण या ठिकाणी दिला, ओपन केला. बरोबर आहे. या ठिकाणी आपण काय म्हटलेलं होतं, द कॅरेक्टर इन धिस इमेज स्माइल्स अँड लुक्स इन कॅमेरा, म्हणजे तुमच्याकडे बघितलं हळू स्लोली ते बघतील असं आपल्याला दाखवायचं आहे. बरोबर आहे. 5 सेकंदाचा व्हिडिओ बनवूया. इथं बघा जनरेट 4 आलेला आहे. VO3 जसं आहे तसे त्याच्या पुढचं एक व्हर्जन आहे, जेन 4 नावाचा आहे, जेन 4 नावाचा. या ठिकाणी जेन 4 नावाचं, याला आपण काय करूया, जनरेट करूया. या ठिकाणी बघा, इथं आपण जनरेटला इथं पाठवूया. आता ही क्यू मध्ये या ठिकाणी आपल्याला इथं व्हिडिओ दिसतोय. बरोबर आहे. या ठिकाणी हा जनरेट करत आहे. हे बघा 10%, 20%, आणि हे प्रो व्हर्जन असल्यामुळे काय करत आहे, फास्ट करत आहे. या ठिकाणी बघा फास्ट चालू आहे याचं काम. ओके, माझ्याकडून 2दा क्लिक झाले या ठिकाणी. असो, या ठिकाणी बघा हा वाला सुद्धा व्हिडिओ आपला झालेला आहे. हे बघा, हा अॅनिम स्टाईलचा इंडियन लुक त्याचा दिसतोय का ना चेहऱ्यावरचा, म्हणजे अॅनिम मध्ये सुद्धा आपण इंडियाचा डंका वाजवायचा आहे आपल्याला. आणि हे जे सगळं चाललेलं आहे ना, त्याचं शेवटचं ध्येय काय माहितीये का, शेवटचं ध्येय की भारतीय, खास करून महाराष्ट्रीयन, आणि खास करून महाराष्ट्रीयन शिक्षक, आणि खास करून महाराष्ट्रीयन लहान मुलांना या ठिकाणी उद्याचं जे भविष्य आहे, आपलं भविष्य आहे आपल्या देशाचं, त्या भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या हातून अशा प्रकारची ही साहित्य निर्मिती व्हावी. त्यामुळे आपण हा लुक दिलेला आहे. बघा या ठिकाणी आता आपण काय करूया, याला मी प्ले करतो. हे बघा, आवाज सुद्धा आता येईल तुम्हाला या ठिकाणी. हे बघा, आणि तो कम्पीट करतो असं दाखवलेला आहे. आणि अॅनिम स्टाईल असे जे केस वगैरे असतात अशी, हा 3D पिक्चर नाही आहे, हा अॅनिम स्टाईलचा आहे. या ठिकाणी बघा, आणि त्यानं कम्पीट केलं आणि तो गेला, आला सुद्धा या ठिकाणी. ओके, आवाज येतोय का तुम्हाला? गाडीचा आवाज येत आहे? नाही येत? या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय कम्प्युटर साऊंड. बघा, गाडीचा आवाज येतोय, त्याच्या गास्पिनचा बी आवाज येतोय, म्हणजे तो थोडासा, म्हणजे थोडस हे श्वासोच्छवास त्याचा आवाज येत आहे. बरोबर आहे. येतोय का आवाज आता तुम्हाला? गाडीचा आवाज आला, म्हणजे विथ साऊंड या ठिकाणी तयार करता येतो. आणि तो काय बोलतोय याचा सुद्धा आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आला बरोबर आवाज आला तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. या ठिकाणी बघा, अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. त्यामध्ये अजून मला एक मोठ्या 20 इयर्स ओल्डचा वगैरे कॅरेक्टर होता. एक मोठं आपण या ठिकाणी अनिम सिरीजचा एक व्हिडिओ मी बनवलेला होता, तो तुमच्या बघण्यात आलेला असेलच. आई वडिलांवरती मी बनवलेला होता, की एक ऑफिसमध्ये आहे. आता याच कॅरेक्टरला आपण इथे काय करू शकतो, हे बघा,
आता इथं थांबतोय, मध्येच थांबतोय, तसं बघायचा, याला हे करायचं आहे. इथपर्यंतच आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे, 5 सेकंदाचा व्हिडिओ घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तो इथंच थांबतोय असं दाखवायचं आहे. आणि बस पुढे निघून जात आहे असं दाखवायचं आहे. ओके, तर आता आपण काय करूया, ऍड टू सीन करूया. मोठमोठे शॉर्ट फिल्म्स आणि चित्रपट सुद्धा बनवू शकता. पाठाचा चित्रपट आपण म्हणजे पाठाचं गीत, कवितेचं गीत तर तयार केलेलं आहेच, पण पाठाचा सिनेमा, शाळेचं थिएटर, अशा प्रकारच्या ऍडव्हान्स कॉन्सेप्ट जर तुम्ही आणल्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, तर कोणता विद्यार्थ्यांची गळती, स्थगिती का होणार आहे, म्हणजे जे आहे ते पूर्णपणे चेंज होणार आहे, कायापालट होणार आहे सगळा. आपण त्या पद्धतीनं एक हटके विचार केला पाहिजे. पारंपरिक ट्रॅडिशनल विचार करता कामा नाही. या ठिकाणी बघा, आता इथं हा जो बार आहे, तुम्ही या ठिकाणी इथून बघा, हा जो बार आहे ना, थोडासा मी छोटा करतो याला. या ठिकाणी बघा, हा जो बार आहे तो मी सीन मध्ये ऍड केला आणि हा इथपर्यंत आलेला आहे असं. हे बघा, इथपर्यंत आलेला आहे. इथपर्यंत आल्यानंतर तो थांबतोय असं दाखवायचं आपल्याला. ओके, इथे बघा थोडंसं पळताना दाखवतोय तो. इथे बघा पळताना असं आहे, तो दिसला पाहिजे. आणि ते मी सेव्ह फ्रॉम ऍसेट म्हणणार आहे. सेव्ह फ्रॉम ऍसेट म्हटल्यानंतर हा सेव्ह होणार आहे व्हिडिओ, बरोबर आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की हा फ्रेम टू व्हिडिओ मध्ये आता ही जी फ्रेम आहे ती आपण या ठिकाणी इथं आणलेली आहे. हे बघा, या ठिकाणी ही फ्रेम या ठिकाणी इथं आली, फर्स्ट फ्रेम म्हणून आली, बरोबर आहे. आणि ते व्ह्यू 3 फास्टच वापरायचं आहे. द बॉय इन धिस इमेज suddenly stops and school bus, okay, school bus moves ahead. ओके, ते पुढं जाते असं सांगायचं आपल्याला, बरोबर आहे या ठिकाणी. आणि इथं आपण काय करूया, आता आता इथं फ्रेम टू व्हिडिओ दिला, आपण इमेज वरून व्हिडिओ बनवतोय. पहिल्यांदा काय केलं, टेक्स्ट वरून व्हिडिओ बनवला. त्यानंतर इथं आपण सेंड करूया. हे बघा, इथं सेंड होत आहे. ओके, हा काय आता पर्सेंटेज दाखवत आहे. इथे बघा, हा व्हिडिओ जो आहे आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. महात्मा गांधींचा व्हिडिओ आपल्याला, हा ऍक्शन बघा कशा पद्धतीने करतोय. इथं बघा कशा पद्धतीने या ठिकाणी सुंदर पद्धतीची स्माईल महात्मा गांधींची या ठिकाणी दिसत आहे. ओके, आता या प्रकारचे व्हिडिओज, हे बघा, आता दुसरा एक व्हिडिओ तयार झालेला आहे. ओके, याला तुम्ही कोणताही व्हॉइस ओव्हर वगैरे असं देऊ शकता. किती सुंदर पद्धतीचा, म्हणजे हा आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत, बरोबर आहे, ही इमेज पाहत आलेलो आहोत. आणि पहिल्यापासून एक महात्मा गांधींची इमेज आपण पाहत आलेलो, ती कोणती, जर चॅटमध्ये कोणी सांगेल का, चॅटमध्ये कोणी सांगेल? पहिल्यापासून एक इमेज आपण लहानपणापासून आतापर्यंत आणि खास करून आपण मोठे झाल्यावर तर जास्तच पाहत आलेलो आहोत. ती इमेज कशावर पाहत आलेलो आहोत आपण? संविधानात पाहत आलेलो आहोत का, पुस्तकात पाहत आलेलो आहोत का, या ठिकाणी, येस, या ठिकाणी कशामध्ये पाहत आलेलो आहोत? करन्सीवर पाहत आलेलो आहोत. व्हेरी गुड विनय टकले सर, व्हेरी गुड. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी मी काय करत आहे, इथं बघा, मी माझ्या चॅनलवर गेलेलो आहे. पीपीटी मॅन नावाचं चॅनल आहे आपलं. महात्मा गांधी असं जर मी टाकलं फक्त, या ठिकाणी बघा हे सगळं या ठिकाणी आलेलं आहे. आता मी काय करतो, इथं एकच मिनिट, इथं एक व्हिडिओ आहे महत्वाचा, तो मला दाखवायचा तुम्हाला. नोटावरचा व्हिडिओ आहे तो, बरोबर आहे, नोटावरचा व्हिडिओ. हे बघा, नोट्स, त्याच्यावरनं मला तुम्हाला, किंवा एक मिनिट, मराठीमध्ये आपल्याला टाकायचं आहे. मराठीमध्ये आपण टाकूया. हे बघा, या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ज्या वेळेला एआय नव्हतं अस्तित्वात, त्यावेळेला तयार केलेला व्हिडिओ हा. एआय ने तर काय करू शकता बघा तुम्ही. हे कधीचा व्हिडिओ बघायचा तुम्हाला, कधीचा आहे? आदरणीय देशवासियों, हे बघा मला, मैं यहाँ नहीं हूँ. हे बघा इथं, हा जो व्हिडिओ आहे तो कधीचा आहे, 1 ऑक्टोबर 2023. 2023 साली, म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी बनवलेला आहे. ओके, तर आता याचा आवाज ऐका आणि हे काय म्हणतात ते. आवाज ऐकू येतोय का लेकिन बघा? मेरे माध्यम से आपको एक महत्वपूर्ण संदेश देना चाहता हूँ. आवाज ऐकू येतोय का? व्हिडिओचा आवाज ऐकू येतोय? यह नोट 100 रुपये की है. आवाज ऐकू येतोय का? येत आहे? येस. तर आता बघा, लक्ष द्या, आवाज ऐका नीट. ओके, इथं काय लिहिलेलं आहे? पीपीटी मॅन. ओके, आदरणीय देशवासियों,
मैं यहाँ नहीं हूँ, लेकिन मेरे माध्यम से आपको एक महत्वपूर्ण संदेश देना चाहता हूँ। यह नोट 100 रुपये की है और मैं यह याद दिलाता हूँ कि इस देश के नेताओं की जिम्मेदारी है आपकी सेवा करना। लेकिन कभी कभी हम लोग चुनावी वक्त में वादों के चक्कर में पड़ जाते हैं और बाद में भूल जाते हैं कि हम जनता के लिए काम कर रहे थे। इसलिए मेरा संदेश है, भारतीय राजनेताओं की जनता को याद रखना चाहिए। चुनावी वादों के बजाय उन्हें हमारी सेवा करना है। हमें उन्हें चुनने से पहले उनके कामों को देखना चाहिए और उन्हें हमारी आवश्यकताओं के लिए उद्यमी बनने के लिए प्रोत्साहित करना चाहिए। इस नोट के माध्यम से मैं यह समर्थन देता हूं कि हमें राजनीतिक वादों में नहीं, बल्कि सेवा में विश्वास रखना चाहिए। हम सभी का कर्तव्य है देश की सार्थक और सशक्त निर्माण में योगदान करना। अपने राजनेताओं से पूछो, बिना झिझक पूछो, बगैर कतराए पूछो कि आप हमारे लिए क्या करोगे, हमारे टीचरों के लिए क्या करोगे, हमारे बच्चों के लिए क्या करोगे और हमारी शिक्षा क्षेत्र के लिए क्या करोगे। और उनसे पूछो, अगर आपके वादे पूरे नहीं हुए तो हम क्या करें। आपके खिलाफ आंदोलन या आपके कुर्सी को जो हमारे ही तरफ से दी गई है उसे तोड़े या जलाइए, क्योंकि इसके बाद बसेस नहीं तोड़े या जलाए जाएंगे आपकी कुर्सियां, और हमने ही अगर तुमको चुना है तो हम ही करेंगे आपको संसार। धन्यवाद और जय हिंद। ऐकला? या ठिकाणी थोडीशी या ठिकाणी हार्श टोन वापरलेला आहे, जे गांधीजींना अपेक्षित आदरणीय नसेल कदाचित, परंतु आज जर ते असते आणि हे जर परिस्थिती पाहिली असती त्यांनी सगळं, तर त्यांना असंच वाटलं असतं. एक व्हिडिओ दाखवतो की त्यामध्ये अॅनिम स्टाईलचा व्हिडिओ जो बनवलेला आहे तो बघून घ्या. त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता या ठिकाणी दाखवतो मी जरा. ओके, आता इथे परत इंग्रजीत करूया. जर कोणी बघितलेलं नसेल तर परत एकदा बघा. एकाच मिनिटाची व्हिडिओ असतात आपले, 1-2 मिनिटाचे असतात. या ठिकाणी हे बघा, 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे जवळजवळ. हा एकदा बघून घ्या. आयन 4 रिपैडिकरण निर्मित वीडियो है। राहुल शहर की भागदौड़ में अपने काम में डूबा हुआ था। वह सोचता था कि परिवार के लिए समय नहीं है। वहीं गांव में उसके माता पिता रोज रात के खाने पर उसकी प्रतीक्षा करते रहते थे। एक दिन फोन आया, पिताजी बीमार हैं। राहुल का दिल कांप उठा। वह तुरंत घर की ओर दौड़ पड़ा। पिता बिस्तर पर थे मगर मुस्कुरा रहे थे। उन्होंने बेटे का हाथ पकड़कर कहा, बेटा, सपने जरूरी हैं, लेकिन असली ताकत परिवार से मिलती है। राहुल की आंखों में आंसू भर आए। कुछ दिन बाद राहुल अपने काम और परिवार दोनों में संतुलन बनाने लगा। अब वह हर सप्ताह माता पिता से मिलने आता। हवाओं में पेड़ के नीचे सब साथ बैठकर हंसते और खाते। सपने पंख देते हैं, लेकिन परिवार वो आसमान है जिसमें उड़ान पूरी होती है। अपने माता पिता का सम्मान करो, वही तुम्हारी जड़ है। हा जो व्हॉइस ओव्हर दिलेला आहे तो एआय ने दिलेला आहे। हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो आता जो तुम्हाला दाखवलेला आहे फ्लो, त्यामध्ये तयार केलेला आहे, एआय नेच बनवलेला आहे। सगळं काही या ठिकाणी एआय ने केलेलं आहे। या ठिकाणी शेवटी फिल्मोरामध्ये थोडा एडिट केलेला आहे, ओके, तो एनआय ने केलेला आहे। तर एआय आणि नॅचरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोघांचा वापर करून आपण हे सगळं करत आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल की आपल्याला या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल व्हिडिओ आपण बनवला, आपण व्हर्टिकल सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बनवू शकतो। ओके, हे बघा, जनरेट ऑडिओ। आता हा व्हिडिओ तयार झालेला आहे आपला, हे बघा या ठिकाणी। आता इथं आपण तिथून केलेलं होतं, हे बघा, हा थांबला बघा, ओके, आणि हे बस पुढे निघून गेली, बरोबर, आणि परत तो गेला दुसरीकडे। ओके, तर आपण हे दाखवू शकतो, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं आपल्या कल्पनाशक्ती थोडंसं या ठिकाणी फिल्मोरामध्ये किंवा इव्हन पीपीटी मध्ये थोडंफार या ठिकाणी आपण एडिट करू शकतो हे, आणि त्या ठिकाणी कॅनवा मध्ये सुद्धा हा व्हिडिओ आपण एडिट करू शकतो, किंवा याच व्हिडिओला आपण रनवे एमएल मध्ये एडिट करू शकतो। हे बघा, रनवे एमएल मध्ये हे पब्लिक फिगर सुद्धा घेत आहे, याच्यामध्येही या ठिकाणी आता नवीन आलेला आहे तो घेत आहे। या ठिकाणी हे सगळे व्हिडिओज मी बनवले 2-3, यामध्ये बघा माझे किती क्रेडिट गेले असतील। पहिले किती होते या ठिकाणी? 25,000च होते, आणि अजूनही 25,000च आहेत, बरोबर आहे। त्यामुळं हा पहिला मुद्दा तर तुम्हाला यातील समजलेला असेल की अनलिमिटेड VO3 जे मी तुम्हाला या ठिकाणी पोस्टर मध्ये नमूद केलेलं आहे, या ठिकाणी बघा,
ते या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेलं आहे. पहिली गोष्ट दाखवली, दुसरी गोष्ट दाखवली, तर तिसऱ्या गोष्टीकडे जाऊया आपण. हे बघा, तुम्हाला अनलिमिटेड VO3 अल्ट्रा प्लॅन दिसला तिथं तुम्हाला. ही पहिली गोष्ट आपली कंप्लीट झालेली आहे जवळजवळ. या ठिकाणी बघा TCP प्रीमियम टूल्स, याचं पूर्ण प्रशिक्षण व्यवस्थित तुम्हाला सगळ्या शंका निरसन वगैरे तुमचं करून, तुम्हाला टूल्स देऊन, तुम्हाला त्याची ट्रेनिंग देऊन, तुम्हाला त्याचे टिप्स ट्रिक्स टेक्निक्स सांगून आणि तुमचे डाऊट सॉल्व्ह करून या ठिकाणी कोर्समध्ये आपण ते घेत असतो. आपल्या क्रॅश कोर्समध्ये आपण ते घेणार आहोत. ओके, 4च दिवसामध्ये हे पूर्ण होणार आहे, 4ही टूल्स, आणि तुम्हाला सगळे दिले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी हे तुम्हाला सगळं प्राप्त होणार आहे. आणि आज जे या ठिकाणी क्रॅश कोर्सला प्रवेश घेणार आहेत त्यांना आजच मिळणार आहे. या ठिकाणी बघा TCP प्रीमियम टूल्स कडे आपण जाणार आहोत. रनवे ML थोडंफार आपण बघितलेलं आहे, त्याचा कोर्समध्ये आपण जास्त डिस्कस करूया अजून, कारण तुम्हाला सगळ्यांचा परिचय इंट्रोड्यूस तुम्हाला करायचं होतं. या ठिकाणी याचा परिचय मी करून देत आहे. आणि या ठिकाणी बघा, हा कॅनवा प्रीमियम प्रो बद्दलही थोडंसं आपण बोलणार आहे. या ठिकाणी बघा, आता लक्ष द्या की या कोर्समध्ये मी काय काय देणार आहे, काय काय शिकवणार आहे, हे तुम्हाला मी आज सांगत आहे. त्यासाठी ही कार्यशाळा होती. आता बघा, पुढे आपल्याला ते परत त्या ईमेलवर जायचं आहे. मास्टर ईमेल हा दुसरा आहे, IN4 EPIDचा स्वतःचा, ऑक्टोबर 2025. ओके, या ठिकाणी लक्ष द्या. TCP प्रीमियम ऍक्सेस ही काय भानगड आहे, यामध्ये हे सगळे टूल्स आहेत. एक एक करून हे टूल्स आहेत. तुम्ही जर तुम्हाला स्लाइड शेअर वरती जर तुम्ही गेला, त्याला ऍक्सेस नाव जर असं क्लिक केलं, ओके, त्यानंतर हे तुम्हाला ID पासवर्ड विचारेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे. आणि तर ही निळी पट्टी दिसेल स्लाइड शेअर नावाची. आता स्लाइड शेअरला आपण इथं काय करूया, क्लिक करूया. आणि त्यानंतर हा पिवळा गोल आहे बघा, या पिवळ्या गोलला या ठिकाणी मी काय करतोय, सिलेक्ट करतोय आणि इथं ऍक्टिव्हेट करून घेतोय. इथं साइन इन म्हणते ना, ते साइन इन. तर साइन इन नाही करायचं आपल्याला. या ठिकाणी इथं फक्त काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचं आहे. इथं ऍक्टिव्हेट केल्यावर इथे तुम्हाला इथं साइन इन म्हणत आहे का, आता नाही. ऑलरेडी इथं बघा, हे साइन इन झालेलं आहे. या ठिकाणी हे साइन इन आलेलं आहे या ठिकाणी. ओके, तर आता तुम्हाला कोणतं प्रेझेंटेशन पाहिजे, कोणतं डॉक्युमेंट पाहिजे, ते तुम्ही या स्लाइड शेअर वरून घेऊ शकता. ओके, सपोज आता माझ्या सिलेबस मधला मी एखादा घेतो. तुम्हाला माहित असेल, हा 11वी-12वी जे शिकवत असतील किंवा 10वी 8वी 9वी 10वीला जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकवत असतील त्यांना माहित असेल ग्लायकोलिसिस म्हणजे काय आहे. ग्लायकोलिसिस मध्ये असं क्लिक केलं की ग्लायकोलिसिसचे बघा किती PPT झाल्या, सगळ्या प्रेझेंटेशन आलेले आहेत. हे सगळे PDF मध्ये घेऊ शकता किंवा PPT मध्ये घेऊ शकता. पाहिजे ती या ठिकाणी PPT तुम्ही घ्या. हे बघा, छान इथं काहीतरी दिसतंय, वेलकम. याला आपण घेऊया, 20 स्लाइड आहेत. ओके, याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे अशा ठिकाणी ओपन होईल आणि इथं हे सगळे डाउनलोड. आता तुम्हाला डाउनलोड करताना PPT मध्ये पाहिजे का PDF मध्ये पाहिजे, तुम्ही सांगा. आपल्याला PPT मध्ये पाहिजे असेल, कारण लगेच मला शिकवायचं आहे. बुलेटिन लेक्चर माझं लागलंय, बुलेटिन लेक्चर. बुलेटिन लेक्चर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला कसलं लेक्चर असतं ते. तुम्ही त्याचं प्रिपरेशन केलेलं नाहीये, पण 5च मिनिटात तुम्हाला लेक्चर घ्यायचं आहे, तरी PPT तुम्ही डाउनलोड करून घ्या लगेच. हे बघा, इथे PPT डाउनलोड झाली. इथं क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी इथं IN4 EPID बरोबर आपण या ठिकाणी याच्यामध्ये याला ऍक्टिव्हेट केलेला आहे. याला कंटिन्यू करूया. इथं परत डाउनलोड करूया. इथं ऍक्टिव्हेट झालेलं नाही वाटतं ते. परत कनेक्ट करूया आपण. अकाउंट सेटिंग मध्ये बघूया. कदाचित त्याचे अपडेट चालू असेल तर या ठिकाणी मिळणार नाहीत, परंतु हे ठिकाणी तुम्हाला हे PPTs या ठिकाणी तुम्हाला मी कालपर्यंत या ठिकाणी हे डाउनलोड करत आहे. करिअरशी रिलेटेड PPT असेल, सपोज आता आपण एखादी घेऊया. ओके, एन्व्हायरमेंटलचा.
तुम्ही ऍटलिस्ट हे जे आहे ना याच्यावर बघा या ठिकाणी याचा अभ्यास तर करू शकतायच, इझिली करू शकता. तुम्हाला हे फ्रीमध्ये जे आहे याचं या ठिकाणी बघता सुद्धा येत नाही, परंतु तुम्हाला या ठिकाणी इझिली डाउनलोड करून मिळेलच, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके, हे अशा प्रकारची निळी पट्टी येते आणि अशा प्रकारचा पिवळा गोल येतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी हे प्रेझेंटेशन तुम्हाला मिळून जाईल. ओके, आता या ठिकाणी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो, स्क्रिप्ट वरच एक दाखवतो की पुस्तक तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, एखादं पुस्तक डाउनलोड करायचं असेल किंवा एखादं नॉवेल डाउनलोड करायचं असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तर या ठिकाणी तुम्हाला या क्लिक हिअरला क्लिक करायचं, निळ्या पट्टीला क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला, कारण आपण टेक्स्ट दस्तऐवजावरती सुद्धा आपण या ठिकाणी काम करत आहोत. या ठिकाणी बघा इथं काय लिहिलेलं आहे, ऍक्टिव्हेट करा म्हणून लिहिलेलं आहे. याला ऍक्टिव्हेट करूया आणि ऍक्टिव्हेट केलं याला. हे बघा आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ओके, आता आपण इथं एखादं नाव टाकूया. सपोज मला काय पाहिजे, ॲथेलो वरचं काहीतरी पाहिजे. आता मी गरजेचं आहे तर चालू आहे त्यामुळं हे याचं टाकतो. ओके, एखादं या ठिकाणी हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत बघा याच्यामधले. म्हणजे कधी कधी पीडीएफ येतं, कधी एकदा पूर्ण पुस्तक येतं. इज इट क्लिअर? या प्रकारचं प्रेझेंटेशन आपण थोडंसं डाउनलोड करून घेऊया. हे बघा इथे डाउनलोड नावाचा ऑप्शन येतोय आणि आपण इथं इथं सुद्धा पीपीटीच्या फॉर्म मध्ये आहे. बरं, इथं याच्या टीसीबी मधले 40 पैकी टूल्सचं काही सबस्क्रिप्शन या ठिकाणी रिन्यू होईलच. आता हे झालं डॉक्युमेंटशी रिलेटेड झालं. डॉक्युमेंटशी इमेजशी रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी कॅनवा आहे. कॅनवा तुम्हाला तर मी सेपरेट देतच आहे, तर या ठिकाणी तुम्ही कॅनवा, त्याच्याबद्दल आपण शेवटी बोलणारच आहोत. ओके, व्हिडिओवरती आपण जास्त काम करतो. या ठिकाणी आपण रेंडर फॉरेस्टला जाऊया. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, इंट्रो आउट्रो वगैरे करू शकताय, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कॅनवा बद्दल बोलतोय. या ठिकाणी बघा इथं ट्राय फॉर फ्री आणि साइन इन म्हणत आहे, परंतु आपल्याला काय करायचं, याला ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे. याला आपण काय करूया, इथं ऍक्टिव्हेट करून घेऊया. हे बघा आता हे ऍक्टिव्हेट झालेलं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी असं काहीतरी नाव आलं की म्हणजे ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की या ठिकाणी सगळे व्हर्टिकल इंट्रो आहेत, व्हर्टिकल आउट्रो आहेत. आपल्याला टेम्पलेट्स मध्ये जायचं आहे आणि टेम्पलेट्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा हे न्यूली रिलीज्ड टेम्पलेट्स आहेत काही. ओके, 1 2 3 4 चे. आणि तुम्हाला 3D एक्सप्लेनर व्हिडिओ टू रिपीट सुद्धा आहेत. हे कार्टून मेकिंगचं जे तुम्हाला मी म्हटलेलं होतं त्या टाईपचं व्हिडिओ या ठिकाणी बनवू शकता. किंवा इझी तुम्ही काय करा, या ठिकाणी तुम्हाला जो इंट्रो पाहिजे असेल अशा प्रकारचा ते तुम्ही या ठिकाणी फक्त तुमचे फोटोज चेंज करून वगैरे तुम्ही ते करू शकताय. ओके, हे बघा सुंदर पद्धतीचं एक नवीनच आलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. याला आपण क्लिक केलं आणि या ठिकाणी आपण याला क्रिएट नावला क्लिक केलं. क्रिएट नावला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हा आपला व्हिडिओज तयार झाला. फक्त इंट्रोज नाही तर व्हिडिओज तयार झालेला आहे या ठिकाणी बघा. आणि आपल्याला मीडिया आपल्याला अपलोड करायला ते सांगत आहे. सपोज आपण माय फाईल्स मध्ये आपण जाऊया थोडंसं. तर या माय फाईल्स मध्ये बघा हे सगळे, जर तुम्ही ऑलरेडी काय डाउनलोड केलेले असतील तर माय फाईल मध्ये तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी अपलोड करा डायरेक्ट. तुम्हाला हे सगळे फोटो सपोज गांधीजींचे आपण घेतले, या ठिकाणी आपण काय करूया, यामध्ये ओपन करूयात. ठीक आहे, हे सगळे ओपन यामध्ये झालेले आहेत. आणि तुम्हाला काय करायचं, जस्ट प्रिव्ह्यू बघायचं असेल तर त्या ज्या पद्धतीनं ते टेम्पलेटमध्ये दाखवत होतं, ओके, त्या पद्धतीनं आपला हा व्हिडिओ जो आहे तो आता जनरेट होत आहे. बरोबर आहे, हा व्हिडिओ आता जनरेट होत आहे आणि 1-2 मिनिटानंतर लगेच तुम्हाला जे आहे तो व्हिडिओ त्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल. त्याला छानसं असं म्युझिक वगैरे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तुमच्या याच्यामध्ये कार्टून टाईपचे कसे बनवायचे दाखवतो. या ठिकाणी बघा, या तर सगळं हे ओपन करूयाच आपण. एखादा व्हिडिओ इंट्रो टाईपचा किंवा आउट्रो टाईपचाही बनवायचा आपल्याला. लोगो तुम्हाला रिव्हील करायचा असेल शाळेचा, तुमच्या स्वतःचा बनवलेला असेल, त्यामध्ये बघा रिअली इट इज फ्रँकली स्पीकिंग यामध्ये टीसीबी प्रीमियम मध्ये जे आहे, ओके, किंवा फक्त रेंडर फॉरेस्ट मध्ये जे आहे, जर तुम्ही याचा जर हे जर बघितलं थोडंसं टोटल याचा जो काही याच्यामध्ये जे असणार आहेत टेम्पलेट्स किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या लोगो विषयीच्या, स्लाइड शो विषयीच्या, बरोबर, हे जर बघा स्लाइड शो आहे या ठिकाणी. आणि व्हिडिओ एडिटिंगशी रिलेटेड, प्रेझेंटेशनशी रिलेटेड आहेत या ठिकाणी. इन्फोग्राफिक्स व्हिडिओ आहेत, काही एज्युकेशनल व्हिडिओज आहेत. हे बघा इन्फोग्राफिक्स व्हिडिओ म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा टाईपचे जे आहे, जे आपण पॉवर पॉईंट मध्ये तयार करतो इन्फोग्राफिक्स, त्या टाईपचे हे अॅनिमेशन जे आहेत पॅक तुम्हाला यामध्ये मिळतात. 200 पेक्षा जास्त सीन्स आहेत. तुम्हाला कोणताही एक तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. इथं क्रिएट नाव केलं तुम्ही आणि क्रिएट नाव केल्यानंतर इथं राईट फ्रॉम स्क्रॅच जर घेतलं तुम्ही किंवा यातलं एक एक तुम्ही निवडून
तुम्ही घेऊ शकता. यातलं बघा या प्रकारचं तुम्हाला 3 पॉइंट्स बद्दल काहीतरी सांगायचं आहे. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारचा हा व्हिडिओ एक आहे. इथं तुम्ही बघू शकता, चेक करू शकताय. तुम्हाला फक्त इथं टेक्स्ट चेंज करावं लागतं. बरोबर आहे. क्रिएट इथं फक्त तुम्हाला खाली हे बघा अशा प्रकारे तुमचा हा फोटो जो आहे तो तुम्ही रिप्लेस करू शकताय. इथे तुमच्या प्रेझेंटेशनचं नाव टाकू शकताय. इथे तुम्हाला किती पर्सेंटेज पाहिजे ते पर्सेंटेज इथं सांगू शकताय. बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता पुढे जर तुम्हाला बघायचं म्हटलं इथं हे बघा पुढं या पद्धतीने बघा इथं अशा पद्धतीचं जर डिस्प्ले तुम्हाला त्या 3 मुद्द्यांचं दाखवायचं असेल तुमच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता. ते बघायलाही आणि समजायलाही आणि ओव्हरऑल अपील आहे त्याचा किंवा व्हिज्युअल अपील ज्याला आपण म्हणतो, ते या ठिकाणी बघा अशा प्रकारचं किती सुंदर पद्धतीने या ठिकाणी अॅनिमेट होत येत आहे. ते सगळे मुद्दे ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्या व्हिडिओमध्ये आणता येईल. आणि तुम्हाला जे सांगायचंय, तुम्हाला जो मेसेज कन्वे करायचा आहे, तो मेसेज जो आहे तो इझिली या ठिकाणी जे आहे तुम्हाला देता येणार आहे. ओके. तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या दर्शकांना, तुमच्या शिक्षकांना, तुमच्या इव्हन शाळेच्या मॅनेजमेंटला सुद्धा तुम्हाला मोठी डॉक्युमेंटरी सुद्धा बनते यामध्ये या 4 टूल्सच्या साह्याने. ओके. मी बरंचसं या ठिकाणी बनवलेलं आहे. तुम्ही पाहत आलेले आहात. बरेच जण, काही जण नवीन आहेत, त्यांना जर माहित नसेल तर या ठिकाणी तुम्ही कोर्सचा भाग व्हा, कोर्सचा हिस्सा व्हा, असं मी तुम्हाला सांगेन या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा हा जो व्हिडिओ आहे आपला पहिलावाला, तो आपण इथं हा कम्प्लीट झालेला आहे. तो आपण पाहूया. आपण गांधीजींचे फोटो दिलेले होते बघा. या ठिकाणी बघा किती सुंदर पद्धतीचा हा व्हर्टिकल व्हिडिओ आपण दिलेला होता. आणि याला जर तुम्ही असं म्युझिक दिलं, छान असं म्युझिक दिलेलं आहे, तर हे फोटो स्लाइड शो जे आपण फिल्मोरामध्ये करतो, कॅनवामध्ये करतो, त्या प्रकारचा फोटो स्लाइड शो तुम्ही यामध्येही करू शकता. आता यामध्ये जे डिफॉल्ट जे कार्टून टाईपचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर 3D एक्सप्लेनर व्हिडिओज आहेत बघा. याला आपण इथे क्लिक करूया. 1900 पेक्षा जास्त सीन्स आहेत यामध्ये. आणि इथं तुम्हाला क्रिएट नावला इथं जर तुम्ही क्लिक केलं, ओके, तुमच्या आणि इथं सिलेक्ट सीन्स आणि क्रिएट विथ AI सुद्धा आहे. पण आपण सीन सिलेक्ट करूया. सपोज मला हा व्हिडिओ हा सिलेक्ट करायचा, सक्सेस स्टोरी सॅम्पल. हा सुद्धा एक व्हिडिओ फक्त त्यातला 1.5 मिनिटांचा आहे. त्यातला एखादा पार्ट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी बघा हा जो आहे तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं एक उभारलेला आहे आणि इथं तुम्हाला सांगायचं आहे, तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही टेक्स्ट चेंज करून काय करू शकता, इथं बघा हे सगळं जे टेक्स्ट आहे किंवा ही आहे तशी स्टोरी तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. बरोबर आहे. हे फक्त टेक्स्ट आणि इमेजेस चेंज करायचं असतं यामध्ये, बाकी काय नाही यामध्ये एवढं जास्त. तर मुद्दा असा आहे की क्रिएट नावला जर तुम्ही क्लिक केलं, हे बघा या ठिकाणी क्रिएट नावला, आता हा तर डाउनलोड करून घेऊया आपण. हे परत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी लागणार आहेत. ओके. इथं सिलेक्ट सीन्सला जाऊया आपण. सिलेक्ट करूया. सिलेक्ट सीन्स. कुठला सीन सिलेक्ट करायचा तुम्हाला जावा तुम्ही. इथं युरोपियन आहे, आफ्रो आहे, अरेबियन आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे काही कॅरेक्टर्स तुम्हाला दिसत आहेत. फिमेल कॅरेक्टर घ्यायचंय किंवा मेल कॅरेक्टर घ्यायचंय तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अनेक वेळेला आपल्याला एक टेक्स्ट दाखवायचं असतं, वेलकम वगैरे करायचं असतं, तर तसं तुम्ही या ठिकाणी करू शकता. सपोज आता मी फिमेल कॅरेक्टर इथे घेतलेलं आहे. बरोबर आहे. किंवा ऑक्युपेशन फिमेल कॅरेक्टर जाऊया आणि त्या ठिकाणी बघा टीचर टाईपचं या ठिकाणी बघूया. हे बघा टीचर टाईपचं थोडंसं फिमेल ग्रॅज्युएट दिसत आहे. आणि या ठिकाणी बास्केटबॉल प्लेयर, हे सगळे प्रोफेशन्स, ऑक्युपेशनल, हे काही नवीन अपडेट या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्हाला त्या प्रकारचं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या त्या कथेची किंवा त्या ठिकाणी त्या व्हिडिओची थीम अशी असेल तर. इंट्रो करण्यासाठी हे चांगलं आहे तुम्हाला. या ठिकाणी बघा रिपेअर वुमन सुद्धा आहे. या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. आपण हा पहिलंवालं जे फिमेल कॅरेक्टर आहे सपोज या ठिकाणी असं घेऊया आणि हे सुरुवातीला सांगत आहे हाय वगैरे, वेलकम वगैरे ते करत आहेत. अशा प्रकारचं जर तुमच्या व्हिडिओची सुरुवात जर अशी झाली, त्याला आपण सिलेक्ट केलेलं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर हे सगळं नेक्स्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा कट करूया आपण. आणि इथं तुम्हाला म्हणायचं आहे हॅलो वेलकम. बरोबर आहे. हॅलो वेलकम असं टाकलं तुम्ही इथं आणि त्यानंतर याला सोडलं आणि या ठिकाणी म्हणायचं आहे हॅलो वेलकम टू माय व्हिडिओ. ओके. एवढंच तुम्हाला टाकायचं आहे. बाकीचं हे सगळं सेम राहील. आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सीन ऍड करायचे असतील, अजून पुढे सीन ऍड करायचे असेल तर तुम्ही ऍड करू शकता या प्लसला सिलेक्ट करून, किंवा डायरेक्ट इथं एवढाच मला इंट्रो पाहिजे, म्युझिक मी स्वतः देणार आहे सपोज, तर इथं स्किप करू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी 720 पिक्सेल किंवा 1080 पिक्सेलने तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जो आहे तो तयार होणार आहे. राईट. आता हा जो एक व्हिडिओ आपला डाउनलोड झालेला आहे मग गांधीजींचा, तो या ठिकाणी बघा तो या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून मिळालेला आहे. त्याला मी फुल स्क्रीन करतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हा व्हिडिओ इथे डाउनलोड झालेला आहे.
आता फक्त व्हिडिओ निर्मितीबद्दलच नाहीये, तर या ठिकाणी मला टीसीबी प्रीमियम विषयी खास तुम्हाला या ठिकाणी या कोर्समध्ये तुम्हाला मी पाचारण करत आहे नवीन जुन्या सर्वच लोकांना. कारण एपिडेमिक साऊंड आपण वापरत नाहीये, ते वापरायचे आपल्याला आता या कोर्समध्ये. डिझाईन्स एआय वापरत नाहीये, ते डिझाईन्स एआय वापरायचे. डिझाईन्स एआय मध्ये तर तुम्हाला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकत असाल, डिझाईन्स एआय ला आपण कनेक्ट होऊया आणि या ठिकाणी हा जो ऍक्टिव्हेट बटन आहे तो ऍक्टिव्हेट करून घेऊया. हे बघा या ठिकाणी हे सगळं तुम्हाला प्रो व्हर्जनचं या ठिकाणी डिझाईन्स एआय जे सेपरेट जर घेतलं तर त्याची किंमत हजाराच्या वर आहे. पण हे सगळं एकाच टूलमध्ये, हे एक टूल आहे. असे 40 टूल्स आहेत त्या टीसीबी प्रीमियम मध्ये. टीसीबी प्रीमियम हे आपल्याकडे असणं, संग्रही असणं गरजेचं आहे. हे बघा, एआय डिझाईन, एआय ऑडिओ, एआय चार्ट, एआय इमेज मेकर, एनहान्स युअर लोगो मेकर आहे या ठिकाणी, डिझाईन मेकर आहे आणि व्हिडिओ कंटेंट व्हिडिओ मेकर, एआय रायटर आहे. ओके, या सगळ्या गोष्टींचा फक्त या ठिकाणी परिचय देत आहे, परंतु एक एक करून आपण या ठिकाणी सगळं शिकत असतो. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला लोगो बनवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला युनिक लोगो, काय तुमच्या कंपनीचं नाव आहे त्या ठिकाणी सांगा. मी सपोज आता IN4 ईपीआयडी ही आपल्या कंपनीचं नाव आहे. मी या ठिकाणी IN4 ईपीआयडी टाकत आहे आणि गेट स्टार्टेड म्हणत आहे. तर या ठिकाणी कशा प्रकारचा आयकॉन तुम्हाला पाहिजे. ओके, सपोज मला असा लायन प्रकारचा अॅनिमलचा आयकॉन पाहिजे तर तसं मी घेऊ शकतो या ठिकाणी. बरोबर आहे. इंडस्ट्री सिलेक्ट करा की कशा प्रकारची इंडस्ट्री आपली आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ई एज्युकेशन युनिव्हर्सिटी स्कूलिंगची आपली आहे IN4 ईपीआयडी. कंपनी स्लोगन काय आहे, ट्रान्सफॉर्मिंग द टीचर्स आपलं स्लोगन आहे. आम्ही टीचर्सला काय करत आहोत, ट्रान्सफॉर्म करत आहोत. आम्ही सुद्धा त्याबरोबरीनं सगळेजण प्रशिक्षणार्थी सुद्धा काय होत आहेत, ट्रान्सफॉर्म होत आहेत. बरोबर आहे. ट्रान्सफॉर्मिंग दी टीचर्स. ओके, ट्रान्सफॉर्मिंग टीचर्स सिन्स 2020. 15 ऑगस्ट 2020 साली आपल्या या संस्थेची सुरुवात झालेली होती. आणि हे बघा, ट्रान्सफॉर्मिंग इथं स्पेलिंग थोडंसं आपण चेंज करूया. इथं ट्रान्सफॉर्मिंग. ओके, ट्रान्सफॉर्मिंग. ओके, असं मी स्लोगन टाकतो इथं. आणि तर परत काय करूया, नेक्स्ट करूया आपण. आणि या ठिकाणी आता काय करायचं आहे, इथं बघा, चूज अप टू 5. आता कशा प्रकारचा तुमचा आयकॉन पाहिजे, तुमचा लोगो पाहिजे तर तसं तुम्ही घेऊ शकता. सपोज हा ऑरियर टाईपचा मला पाहिजे. बरोबर आहे. आता 5 पैकी एक सिलेक्ट करायचे सपोज. ओके, तर आता एज्युकोर टाईपचा मला पाहिजे, फार्म टाईपचा असा मला पाहिजे. बरोबर आहे. या ठिकाणी इंकवेल टाईपचा पाहिजे मला. आणि त्या ठिकाणी आपण म्हणूया हा बिग बिल्डर्स वाला पाहिजे. तर हे 5 मी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. परत मी नेक्स्ट केलेला आहे. कलर कसा पाहिजे मला, थोडासा ग्रेडियंट टाईपचा पाहिजे का मोनो कलर पाहिजे, सिंगल कलर पाहिजे, तो या ठिकाणी मी घेऊ शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल मी हा जो आहे दॅट इज हा ऑटम टाईपचा या ठिकाणी घेत आहे आणि परत मी याला नेक्स्ट करत आहे. बरोबर आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला काय काय त्यामध्ये इन्क्लूड पाहिजे या ठिकाणी बघा. हे तुम्हाला 5 सिम्बॉल कोणते या ठिकाणी सांगायचे. तिथं बुकचा आपण घेतलेला आहे. ओके, विद्यार्थी पुस्तक वाचत आहे असं तुम्हाला दाखवायचं आहे. कारण साहित्याचं कन्व्हर्जन आपण ई साहित्यामध्ये करतोय. हे बघा, डिजिटल पॅड वगैरे समथिंग दाखवलेलं आहे. तर सायन्स बद्दल काहीतरी सांगितलेलं आहे. बरोबर आहे. शो मोर करून आपण या ठिकाणी लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्ही यातले घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही इव्हन सर्च करून या ठिकाणी टाकू शकता. वर सर्च नावाचा या ठिकाणी ऑप्शन आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मला आता मी सध्या अवेलेबल जे यांच्याकडे आहे तिथं विदाऊट सर्चिंग करता तेच आपण या ठिकाणी घेऊया. हे बघा, युनिव्हर्सिटी सारखं काय किंवा इन्स्टिट्यूट सारखं या ठिकाणी चिन्ह आहे, त्या ठिकाणी मी घेत आहे. बरोबर आहे. आणि परत मी 5 प्रपोजिशन्स या ठिकाणी चूज करा म्हणत आहे. त्यानंतर बघा, ऑटो एआय पद्धतीनं तो काय करत आहे बघा, एआय आहे तर दिसत आहे तुम्हाला. हा बघा, IN4 ईपीआयडीचा हा एक शॉर्ट लोगो या ठिकाणी तयार झालेला आहे. ओके, तो तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. बरोबर. इथं बघा, विद्यार्थी वाचत आहे, इथं आहे, इथं इन्स्टिट्यूट सारखं चिन्ह आहे. ट्रान्सफॉर्मिंग टीचर 2020. इथं बघा या पद्धतीचा आहे, तर रॅपिड वाला थोडासा काहीतरी फील येत आहे. अशा प्रकारचे तुम्ही एक 5 जे आहे प्रपोजिशन तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. आणि परत एक फायनल लोगो तो तुम्हाला लोगो तुमचा जो आहे तो तयार करून देणार आहे आणि तो तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, डाउनलोड करून घेऊ शकता. अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला पाहिजे ते मी तुम्हाला म्हटले ना, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा, 5च्या 5 जे आहे ते तुम्ही या ठिकाणी एडिट करायचे तर एडिट करू शकता किंवा तुम्ही याला इझिली सेव्ह करू शकता. ओके, तर आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बघा, हे पहिल्या 4 फ्लो पैकी फ्लोचा परिचय तुम्हाला थोडाफार झालेला या ठिकाणी
आणि रनवे ML चा तुम्हाला माहित झालेला आहे की इमेज टू व्हिडिओ तर बनवू शकताय, पण व्हिडिओ टू व्हिडिओ बनवू शकताय. आता नवीन आहे, टेक्स्ट टू व्हिडिओ किंवा इमेज टू व्हिडिओ नाही, व्हिडिओ टू व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओवरती काम करायचं आपल्याला, तर त्यासाठी रनवे ML इज मस्ट. त्यानंतर TCP प्रीमियमचं अनेक आहेत गोष्टी या ठिकाणी अजूनही हिडन. डिझाईन्स AI मध्येच अजूनही आहे, रेंडर फॉरेस्ट मध्येही अजूनही आहे, आणि बाहेरच्या जगामध्ये तर अजून खूप मोठं सामावलेलं आहे हे प्रकरण. त्याचा वापर आपल्या एनवॅटो एलिमेंट जर तुम्ही इथं क्लिक केलं आणि तुम्हाला एनवॅटो एलिमेंट जे खूप महागडे या ठिकाणी त्याचे ब्रॉशर्स किंवा पोस्टर्स येत असतात, त्याची लिंक तुम्ही इथं टाकली, किंवा फॉन्ट असतात बघा वेगवेगळे फॉन्ट, ते तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही युजली जर तुम्ही गेला इथं बघा, कोणत्याही माझ्या एका दुसऱ्या ज्याच्यावर माझं हे अकाउंट नाहीये त्याच्यावर मी जातो, सपोज माझ्या याच्यावर जातो मी पर्सनल याच्यावर, क्लिअर हे बघा, आणि त्याच्यामध्ये मी इथं टाकतोय एनवॅटो एलिमेंट्स. आता या वेबसाईटवर जर तुम्ही गेला, जे पेड नाहीये पण तुम्हाला ते पाहिजे, तर त्याची लिंक तुम्ही इथं देऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी बघा, सर्च करा तुम्हाला काय पाहिजे ते, ऑल आयटम्स, म्युझिक, ग्राफिक्स पाहिजे का, 3D पाहिजे का, प्रेझेंटेशन टेम्पलेट पाहिजे का, फोटो पाहिजे का, फॉन्ट पाहिजे. सपोज मला या ठिकाणी एखादं ग्राफिक या ठिकाणी पाहिजे, तर हा बघा, हा ग्राफिक या ठिकाणी आपण म्हणूया. ओके, तर असे वेगवेगळे ग्राफिक्स येत आहेत. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे, ग्राफिक मध्ये टाकायचं आहे क्लासरूम असं टाकायचं आहे, क्लासरूम. ओके, तर हा क्लासरूम या ठिकाणी शब्द मी टाकला. तर हे जे बघा क्लासरूमशी रिलेटेड या ठिकाणी गोष्टी आलेल्या आहेत. आता हा जो क्लासरूम आहे या ठिकाणी जर मला डाउनलोड करायचं म्हटलं तर मला महिन्याला 16.50 मंथली या ठिकाणी एवढे डॉलर्स या ठिकाणी मला खर्च करावे लागतात. परंतु या ठिकाणी मी काय करत आहे, ही जी लिंक आहे या ठिकाणी बघा, हे सगळं या ठिकाणी, हे सगळे सुट्टे सुट्टे भाग मला पॉवर पॉईंट मध्ये सेपरेट सुद्धा करता येतात. हा एक क्लासरूम आहे. त्या क्लासरूमला मला काय करायचं आहे, हे वरचं जे आहे, ही जी लिंक आहे ती मला कॉपी करायची आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊया. इथं तुम्हाला इन्व्हायटिव्ह एलिमेंट जो TCP प्रीमियमच्या पॅकेजमध्ये होतं, त्याला ठिकाणी आपण काय केलेलं आहे, लिंक काय केलेली आहे, कॉपी केलेली आहे. हे बघा, 10 डाउनलोड्स या ठिकाणी पर डे तुम्हाला करता येतात यामध्ये. एनिवे, या ठिकाणी आपण जे आहे एक स्पेसिफिक टाइम मध्ये ते काही गोष्टी या ठिकाणी कराव्या लागतात. परंतु जे मी तुम्हाला आता सध्या रेंडर फॉरेस्ट बद्दल दाखवलेलं आहे, किंवा जे मी तुम्हाला 10 टूल्स जे महत्वाचे तुम्हाला शिकवणार आहे यामध्ये, ट्रान्सफॉर्म याच्यामध्ये TCP प्रीमियम मध्ये, त्यामध्ये तुम्हाला इझिली कधीही ते तयार करता येणार आहेत. अशा प्रकारचेच आपण टूल्स या ठिकाणी घेणार आहोत 40 मधले. ओके, जास्त करून आपले प्रशिक्षणार्थी डिझाईन्स AI वापरत आहेत आणि रेंडर फॉरेस्टही वापरत आहेत. काही जण या ठिकाणी इव्हन प्राईम व्हिडिओ सुद्धा पाहत आहेत, बघत आहेत. प्राईम व्हिडिओ हा जो आहे एक OTT प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला माहित आहे. यामध्ये वेब सिरीज, मूव्हीज वगैरे त्या ठिकाणी बघता येतात. या ठिकाणी तुम्ही याला कनेक्ट करू शकता. या ठिकाणी बघा, याला आपण काय करूया, ऍक्टिव्हेट करून घेऊया. ऍक्टिव्हेट करून घेतल्यानंतर हा ऍक्टिव्हेट झालेला आहे. आणि हे सगळे बघा या ठिकाणी तुम्हाला बघू शकताय, हे सगळे प्रोफाईल्स आहेत. म्हणजे हे तुम्ही विदाऊट एनी प्रॉब्लेम जे आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या वेळेस आता पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही, पारध नावाचा एक नवीन चित्रपट आलेला आहे, तर तो 6व्या नंबरला या ठिकाणी काय करत आहे, ट्रेंडिंग करत आहे इंडियामध्ये. तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू वॉचिंग करू शकता. या ठिकाणी तुम्ही आवाज येत असेल तुम्हाला बघा, आणि क्लॅरिटी बघा, 4K क्वालिटीमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय. 4K क्वालिटीमध्ये तुम्ही त्याला पुढे पुढे करू शकता, कोणतीही ऍडव्हर्टाईज वगैरे येणार नाही. हे बघा, म्हणजे एखाद्या म्हणजे प्राईम व्हिडिओमध्ये अनेक असे व्हिडिओ आहेत की जे एका शिक्षकाला प्रेरित करू शकतात, मोटिवेट करू शकतात. आता मी बरेचसे OTT प्लॅटफॉर्मवरचे वेब सिरीज मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा बघितलेले आहेत. आणि आताही थोडंसं रात्रीच्या वेळी मला दुसरं माझं काम चालू असतं, एडिटिंगचं, रेंडरिंग चालू असतं किंवा प्रोसेसिंग चालू असतं, त्यावेळेला मी सुद्धा या ठिकाणी हे प्राईम व्हिडिओ मधले काही गोष्टी जे आपल्याला शिक्षकांशी रिलेटेड असतील त्या पाहत असतो. थोडे वैचारिक प्रकारचे काही डॉक्युमेंटरीज असतात किंवा मूव्हीज असतात किंवा वेब सिरीज असतात, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येण्यासारखे आहेत. या TCP प्रीमियम मध्ये एवढं सगळं सामावलेलं आहे. परंतु याकडं बऱ्याचशा जणांचं दुर्लक्ष आहे किंवा काही लोकांना माहीतच नाही, आणि ज्यांना माहीत आहे ते वेळेचं सोजवळ कारण देत आहेत. तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी सगळेजणच काम करत आहोत, ऍज अ टीचर काम करत असतो. बरेचसे जण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपला लाभ करून घेत आहेत. नवीन लोक जर या ठिकाणी कोणी असतील तर त्यांनाही माझी विनंती आहे की आपणही या मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि आपला या ठिकाणी ई साहित्य विश्वामध्ये आपलंही एक वेगळं तत्व, सत्व, महत्व, अस्तित्व तयार करावं. कॅनवा या ठिकाणी तुमच्याकडे असेल किंवा नसेल तरी काय हरकत नाही.
परंतु या ठिकाणी तुम्हाला बुकमार्कवर हा कॅनवा प्रो सुद्धा दिलेला आहे. जर तुम्हाला या ठिकाणी याच्यावर काम करता करता कॅनवाची गरज लागली तर तुम्ही मोबाईलवरती तुमचा स्वतःचा तुमच्या मेलवर दिलेला आहे तो ओपन करत बसणार आहे का? नाही. किंवा परत दुसऱ्या टॅबला जाऊन तुम्हाला ज्या तुमचा मेल शोधायचा आहे त्या मेलवर जाऊन कॅनवा ओपन करणार आहात का? नाही. तर तुम्हाला या एकाच ईमेलवरती या चारही गोष्टी ज्या पोस्टर मधल्या नमूद केलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. लक्षात येत आहे? आता फक्त 1च मिनिट राहिलेले आहे. त्या 1-2 मिनिटांमध्ये मी शेवटचं या ठिकाणी या कोर्स जो 4 दिवसांचा क्रॅश कोर्स आहे त्याबद्दल थोडीशी या ठिकाणी माहिती सांगतोय. ते सर्वांनी शांतपूर्वक या ठिकाणी ऐका आणि आपला प्रवेश जो आहे या क्रॅश कोर्सला आजच निश्चित करा. वर्कशॉप मधले या ठिकाणी तुम्ही हा जे तुम्ही पोस्टर पाहिलेला आहे, ठीक आहे, वर्कशॉपचा, त्यामध्ये जे 4 गोष्टी नमूद केलेल्या होत्या त्या चारही गोष्टी आणि प्लस जर तुमचा प्रतिसाद जर त्या पद्धतीनं तुम्ही दिलात तर या ठिकाणी मिड जर्नी नावाचं याच क्रॅश कोर्समध्ये मी अंतर्भाव करणार आहे. ओके, तर हे बघा या चारही गोष्टी तुम्हाला मी पोस्टर मध्येही तुम्हाला दाखवते. क्रॅश सीसी म्हणजे क्रॅश कोर्स निमित्त हा जो आहे विजयादशमी निमित्त खास करून आणि खास शिक्षकांसाठी आणि खास या विजयादशमी निमित्त आपल्या ला असणाऱ्या भीतीला मारण्यासाठी, भीतीच्या शत्रूला मारण्यासाठी ही विजयादशमी आपण साजरी करतोय. बरोबर आहे? किंवा आपल्यातील असलेला जो काही एक न्यूनगंड असेल किंवा एक प्रकारचा त्यामध्ये तिटकारा असेल सपोज, तरी त्याला सुद्धा मारण्याचा या ठिकाणी हा एक खूप चांगला योग तुम्हाला येत आहे. आयन फॉर EPRD ही या ठिकाणी लॉन्च करत आहे तुमच्या सर्वांसाठी विजयादशमी निमित्त खास शिक्षकांसाठी. तुम्हाला अगोदरच या ठिकाणी दसऱ्याच्या मी शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. 4 दिवसांचा फक्त कोर्स आहे, या ठिकाणी क्रॅश कोर्स आहे. त्यामध्ये टूल्स आणि ट्रेनिंग्स दोन्ही दिलेले जाणार आहेत. सप्टेंबर महिन्यामधील कोर्स करणाऱ्यांना 50% याचं डिस्काउंट आहे, 250 रुपये. आणि जे नवीन या ठिकाणी असतील त्यांना हे चारही गोष्टी मला द्यायच्या आहेत, पहिल्यापासून द्यायच्या आहेत. बरोबर आहे? जे या ठिकाणी एखादा कोर्स केलेला असेल परंतु सप्टेंबर महिन्यामधील त्यांनी कोर्स केलेला नसेल तर त्यांना फक्त माफक अशी 499 रुपयाची फी आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी काय काय मिळणार आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग तर मिळणारच आहे. या सगळ्या गोष्टींची इन्स्टॉलेशन असेल किंवा ऍक्सेस असेल त्या ऍक्सेस बद्दल मदत मिळणार आहे. डाऊट सॉल्विंग सेशन मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वतोपरी या ठिकाणी प्रीमियम हेल्प केली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे टूल्स दिले जाणार आहेत. हे सगळे टूल्स तुम्हालाही दिले जाणार आहेत, त्यांनाही दिले जाणार आहेत. या ठिकाणी बघा, पहिला तर अनलिमिटेड VO3 पूर्ण ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला पाहिजे तितकी निर्मिती तुम्ही करू शकणार आहात, पाहिजे तितकी निर्मिती करू शकणार आहात. दुसरी गोष्ट, TCB प्रीमियम हे तुम्हाला 1 वर्षासाठी तुम्हाला मिळणार आहे. रनवे ML हा 1 महिन्यासाठी पूर्ण वेळ मिळणार आहे. आणि कॅनवा एज्यू प्रो हा तुम्हाला 1 वर्षासाठी मिळणार आहे. तर हे जे 2 टूल्स आहेत तुम्हाला 1 वर्षासाठी मिळणार आहेत. अनलिमिटेड तुम्ही यामध्ये काम करू शकत आहात. यातील हे जे 2 आहेत ते 1 महिन्यासाठी आहेत. त्या दोन्हीपैकी VO3 म्हणजे फ्लो जे तुम्ही पाहिलं, ते फ्लो जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अनलिमिटेड वापरता येणार आहे. रनवे ML चे काही क्रेडिट हे प्रायोगिक तत्वावर आपण घेतलेलं आहे. याचाही वापर आपल्याला सगळ्यांना मिळूनच करायचा आहे. आणि ते 1 महिना चालणार आहे आणि परत परत रिन्यू होणार आहे. जसं आपण VO3 चा अनुभव आपल्याला चांगला आला, त्याच्यामध्ये भरपूर चांगली निर्मिती करता आली सर्वांनाच. त्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते भरून कोण काढतंय? रनवे ML भरून काढत आहे. जसं आपण बघितलं की गांधीजींना आपण स्माइल करताना दाखवू शकलो, आता या ठिकाणी बोलताना दाखवू शकलो. या ठिकाणी व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा ते तर मी शिकवणारच आहे. आपल्या मेन कोर्समध्ये बराचसा मोठा भाग हेजेनचा आणि मिड जर्नीचा तर मी आणणारच आहे. यामध्ये तुम्ही प्रवेश निश्चित केला किंवा नाही केला तरी सुद्धा जो 27 तारखेपासून 27 ऑक्टोबरला आपला कोर्स, मेन कोर्स सुरू होत आहे. पण त्या अगोदर हे 4 दिवसांचं यासाठी सुरू केलेलं आहे 1 ते 4 ऑक्टोबर, कारण तो कोर्स सुरू होण्या अगोदर तुम्हाला हे सगळे टूल्स मिळावेत. त्याचं एक तुम्हाला आपण म्हणूया प्रशिक्षण सुद्धा मिळावं, त्यासाठी तुम्हाला हे देण्यात येत आहे. बरोबर आहे? या ठिकाणी मला वाटतं की आता संतोष पवार सरांनी या ठिकाणी त्यांची फी या ठिकाणी पाठवलेली आहे. त्यांना हे 4ही टूल्सचं जे काही क्रेडेन्शियल्स आहेत मी या ठिकाणी शेअर करेनच. ओके, संतोष पवार सर हे आपल्या या कोर्सचे पहिले प्रशिक्षणार्थी आहेत. ओके, तर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी आता तुम्ही घ्या किंवा नंतर घ्या, सप्टेंबर महिन्यातला कोर्स म्हणजे या महिन्यातला कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांना 250 रुपये फी आहे आणि बाकीच्यांना हे 500 रुपये. त्यामध्ये हे सगळे टूल्स तुम्हाला मिळणारच आहेत.
किती काळासाठी मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, किती त्याचा वापर करू शकणार आहात, त्याचं ट्रेनिंग मिळणार आहे का नाही. बरेच जणांनी मध्ये टूल्स परचेस केलेले होते, परंतु त्याचं ट्रेनिंग न घेतल्यामुळं त्यांना व्हिडिओ तो बनवता आला नाही. काही जणांनी ट्रेनिंग घेतलं पण टूल्ससाठी ते हजर नव्हते, टूल्स घेण्यासाठी, तर त्यांनाही बनवता आलेलं नाहीये. त्यासाठी मी दोन्ही इथं सांगितलेलं आहे तुम्हाला, टूल्स प्लस ट्रेनिंग दोन्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहे. सलीम पठाण सर यांनीही यांची फी या ठिकाणी जमा केलेली आहे. आज याची जी लिस्ट आहे ती तुम्हाला सर्वांना देईन. या ठिकाणी मला फक्त मी पहिले 50 जण या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. पहिले 50, तर 50 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी 50 प्रशिक्षणार्थी आपले पूर्ण होतच असतात. त्यामुळं मी लवकर तुम्हाला सांगत आहे की 1 तारीख लांब नाहीये. आज आणि उद्यापर्यंत आपण आपला प्रवेश निश्चित करा आणि त्यानंतर 1 तारखेला पहिल्या दिवशी मी हे सगळे जे टूल्स आहेत तुम्हाला ओळीने सगळ्या ग्रुपला देईन. सध्या ज्यांचे ज्यांचे प्रवेश आहेत झालेले त्यांना या ठिकाणी मी यादीमध्ये समाविष्ट करेन. या ठिकाणी कुसुम ढोणे मॅडम आहेत, आमच्या दीपाली जाधव मॅडम आहेत आणि फरीदा मकांदर मॅडम आहेत. हे बघा 8 ते 10 जणांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. ज्यांनी या ठिकाणी या अगोदरचा कोर्स केलेला नाहीये सप्टेंबर महिन्याचा, त्यांनी सर्वप्रथम, कारण तुमच्यासाठी खास हा कोर्स आयोजित केलेला आहे, त्याचं जे पोस्टर आहे हे तुम्हाला मी आता लगेच याच्यामध्ये ई साहित्य सेवा असतील किंवा आपले जे जे या ठिकाणी ज्या ज्या समूहामधून तुम्ही आलेला आहात त्या त्या समूहामधून मी या ठिकाणी हे जे आहेत त्या त्या समूहामध्ये मी तुम्हाला हा जो बॅनर आहे तो तुम्हाला मी पाठवत आहे. तुम्हीही प्रवेश घ्या, इतरांनाही पाठवा. हा कोर्स जो आहे, क्रॅश कोर्स जो आहे, तो चुकवण्यासारखा नाहीये. रोजचा सेशन अर्ध्या तासाचा बघा, 8:45 ते 9:45 म्हणजे 1 तास ते वेळ दिलेली आहे. 1 तासाचा आहे. आपण 15 ते 20 मिनिटे घेत होतो, परंतु क्रॅश कोर्स आहे आणि रोज एक पूर्ण टूल, त्याबद्दल सगळे बारकावे तुम्हाला सांगायचे असतात आणि ते सांगण्यासाठी या ठिकाणी मी जे आहे 1 तासाचा वेळ घेतलेला आहे. परंतु 1 तास आता कधीच आपण या ठिकाणी जास्त करून हे जे AI चे सेशन्स असतात ते 1 तासापर्यंत चालतच नाहीत. 15 मिनिटाचे सेशन असतात आपले, 20 मिनिटाचे सेशन असतात आपले, 30 मिनिटांचे आपले सेशन असतात. त्यामुळं पहिल्यासारखं आता राहिलेलं नाहीये की आपण 2-2 तासाचं 1-1 तासाचं घेतोय, 1.5-1.5 तासाचं घेत आहे. बरोबर आहे. सर्वांना विनंती आहे बघा, या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आम्हाला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे त्यांना सर्वांना सध्या तुर्तास मी या ठिकाणी अनलिमिटेड VO3 देऊ शकतो. TCP प्रीमियम आणि कॅनवा एज्युप्रो तर तुमच्याकडे आहेच, रनवे ML आणि अनलिमिटेड VO3 आहे. परंतु काही अजून 1 तारखेपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे, त्यामुळे जो जुना VO3 तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही वापरावा, कारण हे सर्व प्रशिक्षणार्थांना एकत्रित हे 4ही टूल मी देईन असं या ठिकाणी मी सूचित करतो. कारण या ठिकाणी नंतर जे आहेत सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकाच वेळेला मला सांगायच्या आहेत, शिकवायच्या आहेत. या ठिकाणी बघा, शोभा वाडेकर मॅडम, फरीदा मकांदर मॅडम, चंदना उतेकर मॅडम, दीपाली जाधव मॅडम, सतीश काळे सर, जयसिंग काटकर सर, विना दाभाडे मॅडम, सलीम पठाण सर आणि संतोष पवार सर यांनी या ठिकाणी आपला प्रवेश नोंदवलेला आहे. उमेश सामंत सरांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश नोंदवलेला आहे. बाकीचे सर्व या ठिकाणी ज्यांनी सप्टेंबर महिन्यामधील कोर्स केलेला नसेल त्यांच्यासाठी खास मी वेगळी विनंती करत आहे की तुम्ही हा क्रॅश कोर्स करावा, जेणेकरून तुम्ही जर हा क्रॅश कोर्स जर केला तर आपल्याला तुम्हालाच सर्वांनाच या ठिकाणी मला मिड जर्नी जे आहे ते तुम्हाला देता येईल. व्हॉट अबाउट दोज हु हॅव परचेस कॅनवा एज्युप्रो, नाही तुम्हाला या ठिकाणी कॅनवा प्रो जो आहे तो या मेल वरती तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस काम करताना हा ईमेल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी काम करण्यासाठी तुम्हाला तो कॅनवा प्रो एज असिस्टंट दिलेला आहे. तो तुमच्या स्वतःच्या मेलवर तुम्ही परचेस केलेला आहे, तो तुम्हाला राहणारच आहे. बरोबर आहे. हा या ईमेल वरती तुम्हाला हा सेपरेट दिलेला आहे, त्यामुळे हा ऍडिशनल लाभ आहे, तुम्हाला ऍडिशनल लाभ आहे. ओके, सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तसं काय झालेलं असेल देन आय कॅन इफ युअर ईमेल इज लॉक्ड अँड ऑल, तर तुम्हाला हा तुम्ही वापरू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. किंवा त्याला मी रिपेअर करून देईन. शमशाद परवीन मॅडम, तुमचीही या ठिकाणी मला फी जमा झालेली आहे. पहिले 50 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी त्यानंतर 1 तारखेला त्या 50 जणांना घेऊन जसं आपण यावेळेस आपण केलेलं आहे. शेख सलीम सर आहेत आणि शोभा वाडेकर मॅडम आहेत. तुमच्या सगळ्यांना यादी एक तयार करत आहे मी. ते यादी तयार केल्यानंतर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एका ग्रुपमध्ये मी समाविष्ट करेन आणि ज्यावेळेस आपले प्रवेश पूर्ण होतील त्यावेळेस ओळीने चारही टूल तुम्हाला मी देईन आणि 5व्या टूलची जर गरज भासली
किंवा 5व्या टूल्स साठी संस्थेकडं जर तेवढी रक्कम जमा झाली तर मी नक्कीच मिड जर्नी सुद्धा तुम्हाला याच क्रॅश कोर्समध्ये देणार आहे. अन्यथा तुम्हाला दिवाळीच्या कोर्समध्ये जे आहे मेन कोर्समध्ये आपल्या त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला हे देणारच आहे. ठीक आहे. मिड जर्नी आणि हेजेन जे तुम्ही महात्मा गांधीजींचा जे पाहिलेला आहे याच्या अगोदरचा महात्मा गांधीजींचा व्हिडिओ तो आपण हेजेन मध्ये बनवलेला होता. तो AI पद्धतीनं नाही तर तो वेगळ्याच पद्धतीचा आहे. यस उमेश सामंत सर, तुमची फी प्राप्त झालेली आहे. मला असं वाटतं की तुमचे काही प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्ही आता माईक चालू करून विचारू शकता. माईक तुमचा आतापर्यंत बंद होता. काही जण या ठिकाणी मला प्रश्न नवीन विचारत आहेत, पर्सनली विचारत आहेत. तर मला या ठिकाणी त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही माईक चालू करून तुम्ही आपण म्हणतो निसंकोचपणे या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकता. या शमशाद परवीन मॅडम तुमचे प्राप्त झालेले आहेत. ज्यांना ज्यांना या ठिकाणी ज्यांना ज्यांची फी प्राप्त झालेली आहे त्यांना मी ऍड करेनच नवीन ग्रुपमध्ये. आणि पुढचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स त्या क्रॅश कोर्स असा नावाचा ग्रुप असेल, क्रॅश कोर्स किंवा ब्रिज कोर्स याला समजा. जो आपला मेन कोर्स होतोय त्या अगोदर उरले सुरले इन्स्टॉलेशन, तुमचे उरले सुरले ऍक्सेस तुम्ही घेऊन टाका सर्वांनी. जे या ठिकाणी उरले सुरले तुमचे ऍक्सेस घेऊन टाकतील त्यांच्यासाठी जो मेन कोर्स आहे तो फक्त निर्भेळ आनंद 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 असणार आहे. त्यामुळे पुढच्या 4 दिवसाचा जो काही आहे, इव्हन फिल्मोरा वगैरे जे तुमचं एखादा राहिलेलं असेल तर तेही तुम्ही या 4 दिवसामध्ये माझ्याकडून इन्स्टॉल करून घेऊ शकता. ओके. दिलीप पाटील सर, मोहम्मद नौशाद शेख सर, ठीक आहे. आता मी याकडे मी बघेनच नंतर. तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवलेला असेल तर त्या ठिकाणी त्यावरनं मी तुमची यादी लवकरात लवकर आता पाठवेनच. ओके. सध्या मी माईक चालू करण्याची परमिशन देत आहे. आमचे घोलप सर आहेत, त्यांची सुद्धा फी प्राप्त झालेली आहेत, नवीन आहेत, त्यांनी फी पाठवलेली या ठिकाणी. कोणाला या ठिकाणी काही प्रश्न विचारायचा असेल तर माईक चालू करून या ठिकाणी बोलू शकता. पुढचे 5 मिनिट आपण यासाठी थांबतोय. ऑलरेडी 10 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. 10 वाजून 15 मिनिटांनी ही मीटिंग बंद होणार आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी आपले जे आहेत या ठिकाणी जर काही शंका असतील माझ्या समोर विचारायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. 14.9चं इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे तुमचं. 14.9चं तुम्ही फाईल जी आहे झिप फाईल ती तुम्ही काय करा अगोदर सगळ्यांनी घ्या. संजय गांगुर्डे सर कोण आहेत या ठिकाणी ई साहित्य सेवा 2 मध्ये बोलत आहेत. या सतीश काळे सर, तुमचा हात वर दिसतो या ठिकाणी. मला विचारा प्रश्न. तुमचा आवाज मला येत नाहीये. माईक चालू करू शकता तुम्ही. माईक चालू करण्याची परमिशन दिलेली आहे. माईक चालू होतोय का तुमचा? हे बघा, माईक चालू होऊ शकतो तुमचा आता. माईक चालू करा तुम्ही आणि बोला. हॅलो सर. हा बोला सर, नमस्कार. काय झालंय हा की 365 ना माझं काहीतरी अपडेट झालं का काय? हा हा त्याच्यामुळे ते PPT वगैरे काहीच होईना आता. बर बर. अपडेट काय उलट करायचंच आहे. PPT ला अपडेट करत राहायचे. बाकीचे सगळे नाही टूल्स नाही नाही आहेत ना. नाही हा हा काय झालंय की म्हणजे सॉफ्टवेअर काय झालंय प्रॉब्लेम कळले नाही पण ते सगळं आता परचेसला सांगतंय. बर 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 बर. मी काय करतो लगेच तुमचं बघून घेतो. तुम्ही काय करा या ठिकाणी चालू करा. काय ते साइन आउट झालेलं असेल किंवा तुम्हाला थ्री एखादी नवीन की द्यायची असेल तर ती देऊया आपण. नाही 365 कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण विचारणा करावी लागेल तर सर्वांना. हा हे दोन्हीपैकी एक काहीतरी आपल्याला करता आलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपण करूया. ठीक आहे. हा 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 तुम्ही काय करा आता सध्या तुर्तास हा तुमची स्क्रीन शेअर करा. स्क्रीन शेअर करून जे आहे ना ते मी पाहतो. तोपर्यंत जरा काही जणांची या ठिकाणी प्रश्न असतील तर या ठिकाणी घेतो. अल्टिमेट 3.0 बघा, या समूहातील अल्टिमेट 3.0 मधील ज्या ठिकाणी कुणी उपलब्ध असतील तर त्यांना विनंती आहे की तुम्ही अनिवार्य पूर्ण जी आहे ही रक्कम या टूल्सच्या मानाने काहीच नाहीये. मायनस मध्ये संस्था जाऊन तुम्हाला या ठिकाणी हे सगळं देत आहे. हॅलो. ओके. सर हॅलो केली सर. बघा. हा हॅलो हा बोला. सर, पेडामकर. हा पेडामकर मॅडम बोला. प्रफुल्ल गोलप आहे ना, मी माझे आहे ते भरलेले. बर 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 बर. येस येस येस. ते मला समजलं आता थोडस. सर ते स्क्रीन शेअर थँक्यू केली सर. बघा. हा तुम्ही काय करा सर या हा ठिकाणी फाईल मध्ये जावा अगोदर. हा फाईल मध्ये. हा आणि अकाउंट मध्ये जावा.
या ठिकाणी काय झालेलं आहे, साइन आउट करावं लागेल, कारण तुम्हाला तुमच्या ईमेलवर तुम्ही तो हे बघा वर जर तुम्ही बघितलं स्वामी स्वामी हा 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 सतीश हा काळे, तर हा ते झालेलं आहे. ते हा. साइन इन झालेलं आहे त्याच्यावर. तुम्हाला जो मी ओके. ईमेल आयडी आणि पासवर्ड दिलेला होता, बरोबर आहे, तो तुमच्याकडे असेलच. नाही आता नाही सापडा. बघायला. नाही तर मग आता एक मिनिट बघावं लागेल. तुमच्या चॅटमध्ये तुम्ही कोणतेही चॅट डिलीट करत जाऊ नका. तुम्हाला चॅटमध्ये बघा कधी घेतलेला असेल किंवा काय, किती खूप दिवस वर्षापूर्वी घेतलेलं होतं. खूप दिवस झाले ना सर त्याला. आता मला वाटतं दीड दोन वर्ष झाले असतील. हो 1.5-2 वर्ष झाली असते. हम्म, कसं काय हे, या ठिकाणी बघा तुमचा जो ईमेल आहे तो वेगळा आलेला आहे. हो काय झालंय हम्म, हे मग काय प्रॉब्लेम झाला तोच कळला नाही मगाशी ते. हम्म, अ, बरं एक मिनिट थांबा जरा. माझ्याकडं एक आहे, तो आहे का नाही तो चालतोय ना, कारण माझ्या मोबाईलला मी तो पॉवर पॉइंटला जो आहे ना तो लावून घेतलेला होता. तो एक माझ्याकडे एक्स्ट्रा होता. नाही तर तो मग हा तुम्हाला, नवीन अकाउंट आपल्याला. तो परचेसच करावा लागतो मग हो त्याला हो येस त्यासाठी. येस. हे बघा बाकीचे जे आहेत या ठिकाणी उपस्थित नापैकी जर 4 जण आपल्याला मीटिंग मधून जर मिळाले तर मग प्रश्न चालेल. सुटेल. हो हो. अ, सर. हा, हॅलो सर, मला ते 365चं मला पण घ्यायचं MS ऑफिसचं. व्हेरी गुड. या ठिकाणी बघा 2 जण या ठिकाणी दोन जण 365 झालेले आहेत. झाले. ऑफिस 365 जर या ठिकाणी कोणी नवीन असतील तर तुम्ही आवर्जून घ्यावं. या ठिकाणी बघा कोर्सला तुम्ही प्रवेश घ्या न घ्या तो तुमचा, या ठिकाणी मी सगळं तुमच्यासमोर मांडलेलंच आहे. पण ऑफिस 365 सर मला पण आपल्या हवाय ऑफिस शिक्षकाकडे थ्री सिक्स असायलाच फाय पाहिजे. पाहिजे. येस येस, कोणाला पाहिजे? थोडं सोन सर. प्रणोती सोनसळ मॅडम तीन यांना झाले. पाहिजे. सोनसळ मॅडम, दर्शना मॅडम आणि आपले सतीश काळे सर. 3 जण झालेले आहेत. अजून 2 जण या ठिकाणी कोण आहेत का? मला हवं आहे. कोणाला? दीपाली जाधव मॅडम. येस येस, हा. व्हेरी गुड मॅडम. हो. दीपाली जाधव जाधव मॅडम जे आहेत त्यांना या ठिकाणी 4 झालेले आहेत या ठिकाणी आपल्याला. तुम्ही आणि पाचवे अजून कोणाला पाहिजे असतील तर लगेच सांगा. सर मला दोन दोन द्या सर, म्हणजे माझा ठीक आहे, मोबाईल चला आणि झालं, विषय लॅपटॉप. संपला आता. आता मोबाईल आणि लॅपटॉप. 5 जण या ठिकाणी झालेले आहेत आणि आपण काय करूया, या ठिकाणी त्यांना या ठिकाणी देऊयात. मी ही मीटिंग संपेपर्यंत आपल्याला जर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. ओके, ऑफिस 365 मी ऑर्डर देत आहे. तुम्ही तोपर्यंत मला तुमची 150 रुपीजची जी फीज आहे लाईफ टाईम ऑफिस 365 तुमचं राहील. फक्त तुम्हाला दिलेला आयडी आणि पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी. ओके त्याला ओके. लाईफ टाईम तुम्हाला चालवण्याची, आपले कोर्सेस चालणारच आहेत म्हणा तोपर्यंत. पण जरी यदा कदाचित जर तुमचा संपर्क तुटला किंवा माझा तुटला तरी सुद्धा ऑफिस 365 साठी, PPT साठी मी तुमच्यासाठी नेहमी जिवंत असेनच. ओके, त्यासाठी तुम्ही काय करा, तुमचे जे काही असेल फी तुम्ही या लगेच ठिकाणी आता पाठवतो. पे करा. लगेच पाठवतो. ओके. ऑफिस किती आहे fee, 365, सर? ऑफिस 365 1 की प्लीज या सर ठिकाणी किती मी देत पैसे? आहे 1 की प्लीज. मिड जर्नी आणि जर 2 दिवसामध्ये म्हणजे उद्याच्या संध्याकाळपर्यंत जर आपले ऍडमिशन प्रवेश जर पूर्ण झाले तर मिड जर्नी मी परचेस करणार आहे. त्याची किंमत जास्त आहे खूप, परंतु तरी सुद्धा तुमच्याकडून मी काहीच घेत नाहीये. आणि तरी सुद्धा मी ते पदरचे माझे निम्मे पैसे माझे टाकत असतो मी, लक्षात घ्या. हा सगळा जो कारभार चाललेला आहे तो माझ्या पदरच्या पैशातून चाललेला असतो. ओके, आणि तुमची त्या ठिकाणी निम्मी जी काही फी असते ती निम्मी फी जमा करतो आणि माझी निम्मी टाकतो आणि दोन्ही मिळून जे काही परचेस करायचं असेल ते परचेस करत असतो मी. मिड जर्नीचं तुम्ही बघा, अनलिमिटेड इमेज आणि अनलिमिटेड व्हिडिओसाठी ते छान आलेलं आहे. त्या ठिकाणी तो मी घेत आहे. ओके, तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी बघा. मी जे घेतोय ते मिड जर्नी घेतोय, हेजेने घ्यायचंय. आणि जर आजच जर या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झाले, ओके, तर या ठिकाणी मी मिड जर्नी आणि हेजेन दोन्ही घेईन. ओके, कारण त्याच्यामध्ये हे सगळं काम चालू आहे कशावरती, तुमच्या माझ्या दोघांच्या 50-50% वरती सगळं काम चालू आहे. ठीक आहे, बरं. आता हा सुभाष बांगर सर तुम्हाला तर ते मिळणारच आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. फक्त मला काय करायचं आहे, हे बघा आता हे MS ऑफिस 365 ला ऑफिस 365 1 की या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. ओके, लेट मी फर्स्ट ऑफ ऑल मिनिमाइज इट. आय एम स्टॉपिंग माय शेअरिंग. आणि आपल्याला लिंक मिळालेली आहे बघा. आता कोणी कोणी या ठिकाणी, प्रणोती सोनसळ मॅडम, सतीश काळे सर आणि आपले दर्शना मॅडम, तुम्हाला 2 पाहिजे ना?
तर तुम्ही 2 हो किती सर. रुपया आपली फी जमा करा. हे बघा आपल्याला हो सर. लिंक मिळालेली आहे, लगेच मिळालेली आहे आपल्याला लिंक आयडिया. भरू का? येस येस सर, तुम्ही साइन आउट, तुम्हाला मी सांगतो प्रोसेस तशी करून घ्या. तुम्ही स्क्रीन शेअर करता का सर? सतीश काळे सर, या हो याच्यावर हो तुम्हाला हो हो लगेच अनइन्स्टॉल करतो. अनइन्स्टॉल करण्याची गरज नाहीये. सर किती फी ओके. आहे हो. याची? 150 रुपीज आहे मॅडम. लाईफ टाईम ऑफिस 365 वर्ड, पाठवली एक्सेल, सर. पॉवर पॉईंट 9 टूल्स येणार आहेत तुम्हाला त्यामध्ये. 9 टूल्स. बरं मी लगेच पाठवली पाठवते. पाठवा लगेच. हो सर हा येस. सर मला पण पाहिजे होती 365. नाही आता थांबा जरा सर, तुम्ही आता कोर्स मध्ये ऍडमिशन घेतलंय का तुम्ही? नाही घ्यायलो ना. बरं ते घ्या तुम्ही, कारण कोर्स मध्ये थोडंसं आपण पाहूया. आता 1-2-3 दिवस थांबा. 2 तारखे आपल्या 1 तारखेला सुरूच होत आहे, 2 दिवसानंतर सुरू होत आहे. त्यावेळेला जे नवीन प्रशिक्षणार्थी असतील त्यांना आपण थोडंसं देणार आहोत. कारण सर आता किती 5 जण. भरायचे सर? तुम्हाला 300 रुपीज होईल मॅडम, दोन ओके सर. डिव्हाइस साठी. ओके ओके. लिंक पाठवलात ना? कशावर पाठवलाय सर? तुम्हाला प्लीज. पर्सनली पाठवलेली आहे, ओके पाठवत ओके आहे, सर. थँक्यू सर. व्हॉट्सअपला पाठवत आहे. सतीश काळे सर, तुम्ही हॅलो. काय करा, आपली हॅलो जी सर. स्क्रीन आहे ती या ठिकाणी ऑफ करा. येस सर. ऑफ करू देशमुख का सर बोलतोय. स्क्रीन? देशमुख सर बोलतोय. बोला. देशमुख सर. शेवटचा प्रश्न घेत आहे, रेकॉर्डिंग थांबवत हा आहे देशमुख फक्त. सर बोलतोय. आपली आता लिंक जे हे सगळे चालूच टूल्स आहेत राहील. ना. एकच मिनिट सर. हा 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 5 मिनिटानंतर आपली ही मीटिंगची रेकॉर्डिंग मी बंद करणार आहे. तोपर्यंत तुम्हाला कोर्स बद्दल, प्रवेशाबद्दल जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. त्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग जे आहे, किंवा इन्स्टॉलेशन एखाद्याचं राहिलेलं असेल, ऍक्सेस एखाद्याचं राहिलेलं असेल, तर त्यासाठी आपण थांबणार आहोत. तर त्यावेळेस आपण ते बाकीच्या गोष्टी बोलूयात. तुर्तास या ठिकाणी शेवटचा प्रश्न देशमुख सरांचा घेऊया आणि हा त्यानंतर मी रेकॉर्डिंग थांबेन. येस सर बोला. हा सर काय म्हणत होतो, हा आता आपण टूल्स हे करतोय ना, परचेस करतोय, ती हो, लॅपटॉपला लागतील की मोबाईलला दोन्हीला चालतील आपल्या? दोन्हीला चालू होणार आहे. दोन्ही दोन्ही सगळं. चालतील. हा पीसीबी प्रीमियम आता सुद्धा आपण या कोर्समध्ये तुम्हाला मोबाईलवर चालू करायला शिकवणार आहोत. चालू. हा हा आणि रनवे एमएल जे रनवे एमएल ते सुद्धा मोबाईलवर चालतं. मोबाईलवर चालू शकतो. हा हो हो. आता मी मोबाईलची स्क्रीन मागचा शेअर आपला एक केली. कोर्स होता ना, हा हा 700 रुपये फीचा होता बघा. बर. तो फी वगैरे मी भरली. मग माझ्या हा मोबाईलला भरपूर काय काय आलं तुमचं मटेरियल सगळं. हा पण मी ते म्हणजे अपलोड करू शकलो नाही किंवा काय नाही. आता ते परत मग काय करावं लागेल त्याला? तर मग ते आहे ते लोड होऊ शकतं, म्हणजे जे नाही नाही, टूल्स ते आहेत आहे ते. त्याच्यावर त्यावेळेस त्या कोर्सचा जो कंटेंट होता, मटेरियल होता, हा तो मी हा त्यावेळेला दिलेला होता. हा तो तुमचा चालू राहील सर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. चालू म्हणजे राहणार ते ना. तुम्हाला चालू करून देईन सुद्धा मी. पण हा आता हा कोर्स थोडा वेगळा आहे, त्याच्यामध्ये बरं. हा तुम्हाला त्या पद्धतीचा मिळेल चालेल. मी तुम्हाला. थोडं म्हणजे 1 तास मी बघितला, काय अडचण नाही ती. जरासं बाहेर गेलो मी ट्रेनिंगला. नाही, आल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू बघून केलं. घेऊ हा शकता तुम्ही. रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग मिळेल ना पहिल्यापासून आता? शेवटपर्यंत रेकॉर्डिंग बघा. हा 1 चालेल तासाची चालेल. काहीतरी 1 तासाची 1.5 तासाची रेकॉर्डिंग होईल आजची. हा परंतु कोर्समध्ये आपण मोजून, आता मेन जो आपला कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा तासच घेत असतो. अर्धा तास ते जास्तीत अर्धा तास. जास्त हा पाऊण तास. परंतु 15 मिनिटापासून पाऊण तासापर्यंतचे सेशन आपण घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत हा असतो. म्हणजे कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त मिळावं. जास्त जास्त. तुमचाही हा वेळ जाऊ नये, माझाही जाऊ नये, हा होय, सगळा बरोबर आहे की. होय. या ठिकाणी आहे. आणि हा राहिली गोष्ट वर्कशॉपची, तर वर्कशॉपमध्ये हा सगळ्या गोष्टी मला शिकवायच्या होत्या, तुम्हाला सांगायच्या हा होत्या. शिकवायच्या होत्या इन द सेन्स त्याचा परिचय करून द्यायचा होता. म्हणून आजची मीटिंग थोडी लांबलेली आहे. लांबली परंतु होती. हा कोर्समध्ये असं होत नाही. कोर्समध्ये आपण कमी वेळेत तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे. ओके. थँक्यू ओके थँक्यू. चला सर या ओके पेमेंट थँक्यू. ठिकाणी. पाठवलंय. ओके. येस येस, थँक्यू व्हेरी मच. सर जाधव, हा लगेच दीपाली तुम्हाला मी जाधव हे मॅडम लिंक बोलते. पाठवत आहे. हे बघा, तुम्हाला सध्या यांचं बघून घ्या तुम्ही. सतीश काळे सर कसे करत आहेत तसं बघून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हीही करा. ठीक आहे. हे बघा, दर्शना मॅडम आणि सतीश काळे सर आणि दीपाली जाधव मॅडम, तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहे. म्हणजे 2 4 आणि अजून कोण राहिले? प्रणोती सोनसळ मॅडम आहेत. प्रणोती सोनसळ मॅडम आहेत का या ठिकाणी? प्रणोती आहे सर. सोनसळ मॅडम, तुम्हालाही या आहे ठिकाणी सर. मी तुम्ही मला याची पाठवलेली आहे का रक्कम 365 ची? 150 150 पाठवले सर. ऑफिस ओके चालेल 365 चे. चालेल. येस, या ठिकाणी तुम्हालाही या ठिकाणी आले बघा. तुमच्याकडे 2 अकाउंट आहेत येस ऍक्च्युली येस पाठवलं मिळाले. या ठिकाणी. येस येस. आणि कोर्सचं आलं ना अजून? कोर्स ईमेल आयडी आणि पासवर्ड बघ. प्रणोती मॅडम, क्रॅश कोर्स. क्रॅश कोर्स पण करते ना. येस. बरं बघा, आता सर्वांना ते जे अल्टिमेट 3.0 मध्ये जे होते त्यांनी कृपया तुमच्या भरोश्यावर म्हटलं तरी चालेल, हा क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे, जेणेकरून या सगळ्या टूल्स हॅलो मी अजून परचेस करून तुम्हाला देऊ शकेन. सर, ते 300 भरायला कोणती लिंक पाठवली तुम्ही? लिंक नाही, त्याच्यावरच ते सेम त्या माझ्या याच्यावर याच्यावरच. 300. माझ्या ओके ओके याच्यावरच. सर. ओके सर. ओके सर. हो.
सर माझ्याकडे ना ऑफिस 365चं हे दिसतो आहे लॅपटॉपमध्ये, नवीन लॅपटॉपला लोगो दिसतो आहे. हा हा तर त्याला मग साइन आउट ते करून आपण करून घ्या. माझं मी दिलेला ईमेल आयडी आणि पासवर्ड जे आहे ना ते आपण ओके. टाकून घेऊया. आता सतीश काळे सरांना मी करून दाखवत आहे हा अनरेकॉर्डेड मध्ये. ते सर्वांनी हा बघून घ्या. जे ज्यांनी ज्यांनी ओके. घेतलेले आहे त्यांनी, किंवा जे घेणार असतील भविष्यामध्ये त्यांनी हा बघून घ्या. सोपी प्रोसेस आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सगळं सोपं करून ठेवलेलं आहे. इन्स्टॉलेशनला किंवा ऍक्सेसला आता कोणताही वेळ जात नाही. हे जे 4 गोष्टी मी तुम्हाला देत आहे ना, त्या 4 गोष्टी तुम्हाला लगेच 5-5 मिनिटांमध्ये तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे सगळ्यांना. सगळं ओपन ठेवलेलं आहे, तुम्हालाच करून घ्यायचं आहे. प्रोसेस सांगणार आहे, कसं ऍक्सेस करायचं आहे, आणि त्याचं ट्रेनिंग सुद्धा देणार आहे. तर सगळ्या नवीन जुन्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शेवटची या ठिकाणी विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. 1 ते 4 या दिवसात जे काही घडणार आहे ते पुढचा बराचसा वेळ तुमचा या ठिकाणी महत्वाचा, त्यामध्ये चांगला लाभामध्ये किंवा आपण म्हणूया त्याच्या निर्मितीमध्ये तुम्हाला एक दर्जा तुम्हाला नक्कीच वधारलेला तुम्हाला स्वतःच्याच निर्मितीमध्ये दिसेल. आणि ओव्हरऑल एका प्रकारचं या सणासुदीच्या दिवसामध्ये एक वातावरणाची निर्मिती महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व आपले 50 शिक्षक जे आहेत, आपण मोजके शिक्षक घेणार आहोत या कोर्समध्ये, तर ते या ठिकाणी त्याची छाप उमटवू शकणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी अनेक डिस्कस करायच्या आहेत, सिक्रेट बोनसेस द्यायचे आहेत, त्या कोर्समध्ये आपण बोलूयात. सध्या तुर्तास इथंच थांबतो. आपली भेट 1 तारखेला बरोबर 8:45 होणार आहे, 9:45 त्याच्या अगोदरच तुम्हाला 1 तारखेला हे सगळे टूल्स नवीन समूहामध्ये ओळीने तुम्हाला देण्यात येणार आहेत. तुर्तास या ठिकाणी इथेच थांबतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्बखैर, शुभरात्री, गुड नाईट.